आत्तापर्यंत जे जे झालं ते आपण सगळ्यांनी अनुभवलं, नुसतं पाहिलं नाही आहे. इथे अनेक गुरूंच्या प्रतिमा आहेत. त्यापैकी तुम्हाला वाटेल काही गुरूंच्या समोर मी बसलेलो आहे, तसं नाही आहे. मला या सर्व गुरूंचा पाठिंबा आहे. तुम्ही समोर आहात, तुम्हाला कदाचित शंकराचार्य आत्ता दिसत नसतील, पण हरकत नाही, नंतर बघा. पण हे सगळे जे गुरु आहेत ना, ते गुरु आहेत, सद्गुरू एक आहे. म्हणून आत्ता जे गुरुपादुकाभ्याम म्हणलं, त्या गुरुच्या पादुका आहेत. म्हणजे गुरुपेक्षा गुरुच्या पादुका या सूक्ष्म आहेत. पण पादुकात जे एक प्रकारचं मंतरलेली शक्ती आहे, मंत्रशक्ती आहे, ती तर सगळ्यात सूक्ष्म आहे. आणि त्याची उपासना हा खरं गुरु पौर्णिमेचा महत्त्वाचा भाग आहे. आपण आता त्या भागाकडे निघालेलो आहोत. आता इथे एक प्रवचन आहेत महाराजांची, पादुक पायाशी ठेवलेली, महाराजांचं चरित्र आहे आणि रामदासांच्या पायापाशी दासबोध आहे. खरं हे गुरु आहे. म्हणजे महाराजांना प्रश्न विचारला की गुरु देहात असलेला चांगला की देहात नसलेला चांगला. म्हणजे हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की जिवंत गुरु, आता आपले महाराज जिवंत कुठे आहेत, कुणी बघितलेत? कुणीही बघितलेलं नाही. इवन बाबा बेलसरे 1909 साली जन्मले, 1913 साली महाराज गेले, पण ते हैदराबादला होते, महाराज गोंदवल्याला गेले, त्यांनी महाराजांना बघितलं नाही. पण महाराजांचा जो वाणीरूप अवतार, ज्याला तात्यासाहेब केतकर यांची जी वाणी आहे, ती वाणी प्रवचनांच्या रूपातून आपल्यापर्यंत पोचली, ती प्रवचनं ठेवलेली आहे. ती वाणी ही गुरुपेक्षा सूक्ष्म आहे. महाराजांचे आपल्याला उद्गार अगदी लक्षात ठेवा की 12 वर्षानंतर मी पुन्हा येणार आहे आणि त्यावेळेला परिस्थिती एवढी बदलणार आहे की मी सूक्ष्म अवतार रूपात किंवा सूक्ष्म रूपात येणार आहे. परिस्थिती बदलणार आहे म्हणजे काय? पहिलं महायुद्ध होणार आहे. महाराज शेवटी विचारायचे, युद्धाची कुठली बातमी आली आहे का? आणि ही बातमी नसायचीच त्यावेळेला. पण महाराज डिसेंबरमध्ये गेले 1913 आणि 1914 मेला पहिलं महायुद्ध सुरू झालं. पण त्यानंतर होणारी परिस्थिती महाराजांनी वर्णन करून ठेवलेली आहे की आपण बघतो. त्याच्यातलं एकच वाक्य सांगतो की जे आज जास्त उग्र, जास्त तीव्र झालेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती आणखीन बदलली म्हणजे काय माहिती आहे ना? आपण नेहमीच मुलांना प्रश्न देतो की स्वातंत्र्यानंतर आपण काय कमावलं आणि काय गमावलं. काय कमावलं ते क्वांटिटेटिव्ह असतं. इतक्या शाळा होत्या, इतक्या झाल्या, इतके रस्ते बांधले गेले, इतकी धरणं बांधली गेली, हा सगळा प्रोग्रेस म्हणून सांगितला जातो. पण काय गमावलं? खरं म्हणजे आपण आपला आत्मा गमावला आहे का, हे लक्षात ठेवा. मातृभाषेतून आपण शिकतच नाही. मातृभाषा एक प्रकारच्या पंचप्राण जसे सांगितलेले आहेत, एक प्राण आहे तो आपला. म्हणून ते नाहीच आहे. मुख्य ते गमावलेलं आहे आपण. जे गुणवत्ता, क्वालिटेटिव्ह आहे ते आपण गमावलेलं आहे आणि क्वांटिटेटिव्ह कमावलेलं आहे. आपण बघा ना, जे नोकरी करतात सुरुवातीचे पगार काय होते आणि आजचे पगार काय, आजची पेन्शन काय आहे, विचार करा. क्वांटिटेटिव्ह आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ हॅज इट इम्प्रूव्ड, हा खरा प्रश्न आहे. म्हणून ज्या वेळेला सहज तुम्हाला चिंतनासाठी सांगतो की जगातलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र कुठलं, तर त्यावेळेला एकच होता की राष्ट्राची संपत्ती डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल इन द कंट्री. बरोबर. कुवेत सगळ्यात होता. कुवेतचा पैसा किती आणि कुवेतची डोकी किती मोजण्यासारखी. आणि भारत किती मागे होता, भारत आणि चीन किती मागे होता. मग एका माणसाला विचार सुचला की बघितलं तर कुवेतमधले जे अर्धी जनता आहे, स्त्री, त्यांची हालाखीची परिस्थिती आहे. त्यांना बाहेर जाताना बुरखा घालून जावं लागतं. आताही त्यांची कुचंबणा होते. एका नवऱ्याला किमान कितीतरी बायका असतात, 4 नाही. हां, कुवेतमधलं गणित जरा निराळ आहे. त्यांना काय हे आहे, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की कुसुमाग्रज ज्या वेळेला ताजमहालमध्ये गेले त्यावेळेला ते म्हणाले की त्या समजा शहाजहानला 300 बेगमा असतील आणि एका बेगमेचं ते स्मारक बनवलं मुमताज महलचं, ज्याला ताजमहल तुम्ही म्हणता. मला ते अत्यंत कुरूप वाटलं, कारण 299 बेगमांचे सुस्कारे मला ऐकू येत होते, हुंदके मला ऐकू येत होते. अत्यंत कुरूप आहे ते. त्यांना आवडलं नाही ते. रवींद्रनाथ म्हणतात की संगम, आपण म्हणतो ना की काळाच्या संगमरवरी गालावर थिजलेला अश्रू प्रेमाचा, ते काव्य झालं. काळाचा संगमरवरी म्हणजे मार्बल चीक ऑफ टाईम अँड फ्रोझन टीयर ऑफ लव्ह. हे कोणाला दिसलं? टागोरांना दिसलं. ख्रुश्चेव हा रशियातला, तो कशालाच तसं मानत नव्हता. त्याला ज्या वेळेला सांगितलं की बघायला या, नेहरू गेले बरोबर, तो म्हणतो दिस इज द अग्लिएस्ट स्ट्रक्चर ऑन दिस प्लॅनेट. या ग्रहावरचं, पृथ्वीवरचं इतकं कुरूप स्ट्रक्चर दुसरं नाही आहे. त्याने कारण सांगितलं, बिकॉज इट इज बिल्ड थ्रू द एक्सप्लॉयटेशन ऑफ
नंबर ऑफ लेबरर्स, कारागीर म्हणा, असंख्य कारागिरांचा शोषण करून, काय शोषण केलं? रक्त, घाम, अश्रू आणि कष्ट, ब्लड, स्वेट, टॉईल अँड टीअर्स, त्याचं एक्सप्लॉयटेशन केलं, शोषण. आणि एका राजाने एका बायकोच्या स्मरणार्थ ही बांधली, ह्याच्यासारखं कुरूप नाही आहे. आणि नंतर तर आपण म्हणतो की अशी इमारत पुन्हा बांधली जाऊ नये म्हणून त्यांनी हात तोडले त्या कारागिरांचे. हे तर महाभयंकर आहे. म्हणून एकाच गोष्टीकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन असतात. पण जो खरं गुरुभक्त आहे तो आपल्या गुरुकडे एकाच दृष्टीने बघतो की हे अंतिम आहे, माझ्या जीवनातलं अंतिम सत्य आहे, अंतिम शिव आहे, अंतिम सुंदर आहे, अंतिम धर्म आहे, एक प्रकारचा अंतिम मार्ग आहे. म्हणजे एक प्रकारचं अंतिम आपण म्हणतो ध्येय आहे, अंतिम स्वप्न आहे. आणि सगळ्यात म्हणजे अंतिम असं स्थान आहे की तिथे गेल्यानंतर यद्गत्वा न निवर्तन्ते, ते धाम आहे ते गुरुचं. आपण आता जातो येतो, महाराजही आपल्याबरोबर जातात येतात, ही माऊलीची कृपा आहे, लक्षात ठेवा. एकाने परवा सांगितलं होतं, मी उदाहरण दिलं होतं, तो फॉरेनर आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही असे तुम्ही म्हणता, त्याचं वर्णन करूच नका. ब्रह्म, सद्गुरू, सद्गुरू साक्षात परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. 3 शब्द आपण वापरतो की एक शब्दांच्या पलीकडे आहे, बियॉन्ड वर्ड्स, अनिर्वचनीय, बरोबर. शब्दांच्या पलीकडे म्हणून वर्णनाच्या पलीकडे, बियॉन्ड डिस्क्रिप्शन, अवर्णनीय, बरोबर. आणि म्हणून कोणीही सांगू शकत नाही, म्हणजे बियॉन्ड आपण म्हणतो कथनाच्या पलीकडे, अकथनीय, म्हणजे ज्याला म्हणतो बियॉन्ड नॅरेशन. बियॉन्ड नॅरेशन, बियॉन्ड डिस्क्रिप्शन, बियॉन्ड वर्ड्स, असं जे आहे ते शब्दात सांगता कशाला? आम्ही म्हटलं शब्दात कुठे सांगितले? तुम्ही त्याला ब्रह्मने नाव दिलं, हा शब्द नाही आहे. ब्रह्माचं वर्णन करता येत नाही, हा शब्द नाही आहे. ब्रह्म अवर्णनीय, अकथनीय, अनिर्वचनीय, हे शब्द नाही आहेत. ब्रह्माचा फक्त अनुभव घ्यायचा असतो, हे शब्द नाही आहेत. ब्रह्माचं वर्णन करायचंच असेल तर फक्त मौन राहावं लागतं, हे शब्द नाही आहेत. का? कशाला करता वर्णन? जो वर्णन करता येत नाही, कीप क्वाइट, मौन. पण संत ही माऊली आहे ना. मागे आपण त्या 3 मित्रांची गोष्ट बघितली होती की संध्याकाळी एका अरण्यातून जात असताना टेकडी मागून येताना त्यांना प्रकाश दिसतो. ते म्हणाले आपण एरवी दुपारी जातो या भागातून, आज संध्याकाळ झाली, आपल्याला उशीर झाला, पण काय दिव्य प्रकाश आहे तो. त्या तिघातला एक म्हणतो, हा कसला प्रकाश आहे? हा तर काय सूर्यास्ताचा, ज्याला आपण संधीप प्रकाश म्हणतो, ट्वायलाईट, हा तर तो नाही आहे. मग काय आहे? बघण्यासाठी तो जातो आणि एकदम त्याला इतकं काहीतरी आतून होतं आणि तो पलीकडे पडतो. दुसरा म्हणतो की तोल जाऊन पडला असेल आणि कुठल्या झाडाला वगैरे धरलं असेल तर त्याला मदतीची गरज असेल, मी जाऊन पाहतो. हा दुसरा येतो आणि उपनिषदातले वेदांचे जे ऋषी आहेत, सामवेदांचे जे ऋषी आहेत, ते जे निसर्गातलं भव्य दिव्य आणि उदात्त पाहून हाऊ हाऊ करत नाचतात आणि त्यातून संगीताचा उगम झालेला आहे. उद्गार आहेत हे आनंदाचे. आनंदाचे कशाला? अशा भावनांचे की जे शब्दात नाही. म्हणून हाऊ हा शब्द नाही आहे, आपण हाऊ ब्युटिफुल म्हणतो, या हाऊवरून तो कदाचित आला असेल. एवढा आनंद आहे, हाऊ ब्युटिफुल, हाऊ क्यूट, हे हल्लीचे जे शब्द आहेत ना, नाचायचे ते, तो दुसरा तसा नाचायला लागला. हाऊ किती सुंदर पडला. तिसऱ्याला वाटलं हा तोल जाऊन पडला असेल कारण नाचत होता, त्या दोघांनाही माझ्या मदतीची गरज असेल. तो तिसरा टेकडीवर गेल्यानंतर इतका दिव्य प्रकाश आयुष्यात त्यांनी पाहिलेला नव्हता. डिव्हाइन लाईट, कधी अनफोर्सिंग, कधी बघितलाच नव्हता त्यांनी असा प्रकाश. त्यांनी त्यालाही वाटलं की आपण मुक्त व्हावं, या प्रकाशाशी एकरूप व्हावं, जसे आधीचे 2 मित्र झाले होते. हा प्रकाश पाहिल्यानंतर त्या जगाच्या आणि प्रपंचाच्या मिणमिणत्या प्रकाशात परत कशाला जायचं? हा एवढा दिव्य प्रकाश आहे, लेट मी गेट मर्ज्ड विथ दिस डिवाइन लाईट. मी एकरूप होऊन जातो. इतक्यात त्याच्या मनात विचार येतो, मीही जर गेलो तर बाकीच्या लोकांना कळणार नाही की या अरण्यात अशी एक टेकडी आहे, संध्याकाळच्या वेळेला तिथून दिव्य प्रकाश येतो, त्याचा तुम्ही आनंद घ्या, अनुभव घ्या. म्हणून तो टेकडी उतरून खाली येतो. पहिले जो 2 होते ते ऋषी मुनी, मुक्त व्हायला आलेले किंवा मुक्त व्हायची इच्छा असलेले महात्मे म्हणा तुम्ही, ते मुक्त झाले ना, बरोबर, वाईट काही नाही. पण संत खाली उतरले कशासाठी? अशी एक अरण्य आहे, अशी टेकडी आहे, संध्याकाळच्या वेळेला असा प्रकाश येतो, त्याचा तुम्ही अनुभव घ्या. हे त्या प्रकाशाबद्दल त्यांनी सांगितलं की नाही? का? माऊली आहे म्हणून. हे लक्षात ठेवा की मुलाला एकही शब्द येत नसतो तरी आईला केवढी तळमळ लागलेली असते की ह्याने बोलावं म्हणून.
एक गमतीदार प्रसंग सांगतो. निवृत्त झालेले एक महाराजांचे भक्त वांतेचे आले. ते म्हणाले, मी सहज विचारलं, आता कसं, हाऊ इज लाईफ, निवृत्तीनंतरचं जीवन कसं आहे? सगळं ठीक आहे हो, पण आजूबाजूचे लोक आजोबा म्हणतात त्याचं वाईट वाटतं. गवा कालपर्यंत, पण मला सांगायचं ते पुढेच आहे. हां, ते झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला वगैरे, बारसं वगैरे झालं, आनंद. म्हणलं, आता तुम्ही का दुःखी आहात? तो केव्हा एकदा मला आजोबा म्हणतो आणि ते मी ऐकतो. असं झालं, बारसं झालं आहे मुलाचं, तो केव्हा आजोबा म्हणतो, कारण तो माझा आहे. आणि बाकीचे आजोबा म्हणतात कारण माझ्याबद्दलच ते सांगतात, आता तुम्ही थकलात, म्हातारे झालात. कल्पना करा, आपण विचार कसा करायचा? हे महाराजांनी जे सांगितलं प्रवचनात, त्याच्यावर आधारित हे पुस्तक आहे. आपल्या आश्रमाचं हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याला नाव दिलं आहे अभंग चैतन्य. आणि आपल्याला जे कागद दिलेले आहेत ते जुलै महिन्याचे जे 31 दिवस आहेत त्याचे जे श्लोक आहेत ते कशासाठी दिलेलं आहे? आपण नुसतं पारायण करतो आणि एक वाक्य आपलं पाठ आहे, नारायणाला परायण होण्यासाठी पारायण. तो नारायण तिकडेच राहतो, परायण होणं म्हणजे काही कळत नाही, पारायण मात्र करत राहतो. हा ग्रंथ तो ग्रंथ. आता इथे पारायणाचा अभ्यास आहे. पारायण हा अभ्यास आहे, पारायण हे चिंतन आहे. ते करण्यासाठी एका महिन्याचं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. आता दुसऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत सगळ्या पुस्तकाचं आपण जर काढलं, आणि हे इतकं काही नाही, एक ओळ वाचली किंवा एक श्लोक वाचला, अभंग वाचला, आणि त्याच्यात जे काही आहे एखादा महत्त्वाचा शब्द ते लिहिलेलं आहे, पण ती सूत्र आहेत, लक्षात ठेवा. कशालाही क्रियापद नाही आहे. कागद संपले का सगळे? हां, नाही, माझ्याकडे आहे. तुम्हाला आहे का? ठीक आहे. आणि मागून कोणाला येणाऱ्याला द्या, कारण आपण अभ्यास करतो, हे लक्षात ठेवा. एरवी अभंग चैतन्य आपण वाचतो आणि आपण नेहमी अभिमानानं सांगतो पुणेकरांना आवडणारा हा ग्रंथ आहे, कारण जास्तीत जास्त प्रती तिकडे नेल्या. त्यांची जे मंडळ आहेत तिथे त्यांचं सामूहिक पारायण केलं जातं उपासनेच्या दिवशी. आपणही करतो इथे. वांतेला जर 7 दिवसांची उपासना असेल तर संपूर्ण 12 महिन्यांचं, आणि त्याच्यानंतर काहीतरी रामनवमी आहे वगैरे इतर, म्हणजे जशी 372 प्रवचनं आहेत तसे इथे 372 विषय आहेत. आपण सगळं वाचतो, पण इथे आपण 1 महिन्याचं वाचतो. सध्या जुलै महिना खरं म्हणजे संपत आला आहे, पण जुलै महिना हा गुरुचा महिना आहे. केव्हाही पुढे मागे जरी झाली तरी गुरुपौर्णिमा जुलैतच पडते. म्हणून जुलैचा प्रवचनांचा विषय गुरु हा आहे. गुरुबद्दल किती निरनिराळ्या पैलूंनी आपल्याला पाहता येतं. किंबहुना आपल्याला जे जे आजपर्यंत आपण ऐकलं आहे, वाचलं आहे, अनुभवलं आहे, ते सगळं या महिन्याच्या अभंगात आहे. आपण पहिले 10 अभंग वाचणार आहोत आणि त्याच्यानंतर ती 10 सूत्र वाचणार आहोत. 10 म्हणजे 10-12 सुद्धा सूत्र असतील. आणि सूत्राचा अर्थ काय माहिती आहे ना, त्याला क्रियापद शक्यतो नसतं. क्रियापद आलं की त्याला काळ आला. अगदी तुम्ही आहे म्हणलं तरीसुद्धा तो वर्तमान काळ झाला, पण सूत्र आहे. मग आपण आता हे करूया, भक्ती कशी आहे. आपण म्हणतो यथा व्रजगोपिकानाम, जशी गोप्यांची भक्ती आहे तशी भक्ती आहे. त्याला क्रियापद नाही, त्याला काळ नाही आहे, कारण हे त्रिकाला बाधित अशी सूत्र आहे ती. आणि त्यामुळे सोपं आहे, आपल्याला प्रत्येकाला करायला जमणार आहे. आणि जवळजवळ सगळे शब्द अभंगातलेच काढलेले आहेत मुद्दामून, आणि तारीख दिलेली आहे, म्हणजे आपल्याला कळेल त्या तारखेच्या अभंगात काय महत्त्वाचं आहे. एका वेळेला 2 गोष्टी आपण करणार नाही आहोत. पहिल्यांदा 10 अभंग वाचणार आहोत, 1 ते 10 जुलै. त्याच्यानंतर 1 ते 10 जुलैची सूत्र वाचेन मी, आणि त्याच्यावर काही सांगायचं असेल. इतकं सोपं आहे, सांगायची काही गरज नाही आहे. आपले केळकर नावाचे जे गुरुजी होते त्यांचं एक भाग्य काय माहीत आहे ना, ते शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक. ते स्वातंत्र्य सैनिक होते, लक्षात ठेवा, आणि ते कीर्तनकार होते. त्यामुळे त्यांचं खूप पाठांतर होतं. एक चमत्कार वाटेल तुम्हाला. आपण म्हणतो की 60 नंतर बुद्धी नाठी, म्हणजे बुद्धी दगा द्यायला लागते, स्मृती विशेषतः. आता ती 60, 50, 40पासून आपल्याला विस्मरण सुरू होतं. 60त वगैरे विस्मरण पक्कं होतं, कन्फर्म्ड. आणि मग पुढे निरनिराळ्या प्रकारचे रोग होतात. कारण विस्मृती म्हणजे माणूस विस्मृतीत गेला नाही, माणूस आहे पण त्याला स्मृती गेल्यामुळे त्याला जग असून नसल्यासारखं आहे. अशा दृष्टीने तो विस्मृतीत गेलेला आहे. फार भयंकर प्रकार आहे अल्झायमरचा, फारच भयंकर. तुम्ही फक्त कल्पना करून बघा की ज्याला कुठलीच स्मृती नाही आहे. मी माणूस आहे, स्मृती नाही. ही माझी पत्नी आहे, स्मृती नाही आहे. ते कसलं जीवन आहे? इट इज नॉट इवन लाईक अ कॅबेज. कॅबेजची भाजी तरी करता येते ना. आपण म्हणतो लाईक अ व्हेजिटेबल. नो, त्याला अर्थच नाही त्या जीवनाला. मला सांगायचं काय ते लक्षात ठेवा की ज्या वेळेला महाराजांनी ही प्रवचनं सांगितली निरनिराळ्या प्रसंगी,
ती गोखले म्हणून त्यांनी खूप मोठे उपकार आहेत त्यांनी शब्दांकित केली. नंतर त्याचे 12 महिन्याचे 12 विषय काढले. नाम अर्थातच एकापेक्षा जास्त महिन्यात आहे, कारण नामच सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण संसाराबद्दल काय म्हणतात महाराज, अनुग्रहाबद्दल काय म्हणतात, निरनिराळ्या प्रारब्धाबद्दल काय म्हणतात, विश्वास, श्रद्धा, निष्ठा याबद्दल काय म्हणतात, अशी ती 30-30 प्रवचनं त्यांनी केली. खूप चांगलंच पुस्तक आहे हे. ते वाचल्यानंतर त्यातलं काय लक्षात ठेवायचं तो इथे प्रयोग केलेला आहे आपण. त्याच्यापूर्वी गुरुबद्दलचे जे काही श्लोक आहेत मी सांगतो आणि माझ्या नंतर म्हणायचे आहेत. लक्ष देऊन ऐकायचे. यातले जवळजवळ सगळे आपल्याला माहीत. मी जवळजवळ म्हणतो म्हणजे एखादा माहीत नसेल, आपण फक्त 4 म्हणणार आहोत. माझ्या नंतर म्हणायचं एक एक शब्द. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. हे सद्गुरूंचं ध्यान आहे. आणि सद्गुरू हे आत्ता सांगितलं ते तत्व आहे, ती शक्ती आहे आणि ते चैतन्य आहे. सद्गुरू व्यक्ती नाहीच आहे. महाराजांनी मगाच्या प्रश्नाला उत्तर दिलं की देहातला गुरु म्हणजे गुरु देहात असताना जिवंत. तुम्हाला गुरु देहात कधीच नसतो. एक वाक्य आहे की मी देहात असताना देहात होतो असं ज्यांना वाटलं त्यांनाही मी समजलो नाही. आणि आता मी देहात नाही आहे तर देहात नाही आहे असं ज्यांना वाटतं त्यांनाही मी समजलेलं नाही आहे. कारण मी शक्तिरूपच असतो. गुरुचा आपल्याला जो उपदेश होतो तोच खरा गुरु आहे. गुरु म्हणजे देह नाही आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या पायावर हे करा. आज सगळीकडे जिवंत गुरूंची उपासना केली जाते, चांगली गोष्ट आहे. पण गुरु तत्व आहे, गुरु चैतन्य आहे, त्याची उपासना करायची. आपण हे फक्त प्रतिकात्मक फोटो लावलेले आहेत. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय की पुस्तकं ग्रंथ सांगितलं तुम्हाला, प्रवचनं आणि दासबोध हे त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. आणि त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म काय आहे तर त्याचा अर्थ आहे. या ग्रंथातला अर्थ आहे, उपदेशाचा अर्थ आहे, त्या अर्थावरचं चिंतन आहे. आणि सगळ्यात शेवटी महाराज म्हणतात ते अनुसंधान किंवा अनुभव. त्याचा अनुभव आला की संपला. अनुभव आला तुम्ही मौन सोडतात. समर्थांनी स्पष्ट सांगितले दासबोधात की अहम ब्रह्मास्मीचा मंत्र नाही बोलिला. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे खरं म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा भ्रम आहे, ब्रह्म नाही आहे. ब्रह्म झाल्यानंतर शांत. परवा आपण एक उदाहरण बघितलं होतं ना. आज सगळे जातात, नारदी आहेत, सगळे ऋषी वगैरे जातात आणि त्या शेषाला विचारतात तू भाग्यवान आहेस कारण तुला सतत त्यांचा एक प्रकारचा आपण म्हणतो स्पर्श आहे, टच. कोणाचा? त्या सद्गुरू विष्णू भगवानाचा. बरोबर. तुला सतत त्यांचा संपर्क आहे, कॉन्टॅक्ट आहे. स्पर्श झाला, टच, कॉन्टॅक्ट झाला म्हणजे संपर्क आहे. तुझा सतत त्यांच्याशी संबंध आहे. तू त्याच्याशिवाय आणि ते तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही. म्हणून रामायणातला लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे आणि इकडचा आपण म्हणतो मोठा जो कृष्णाचा बलराम तोही शेषाचाच अवतार आहे. ते एकमेकाशिवाय राहूच शकत नाही. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर आपण विचार करतोय गुरु कसा सूक्ष्म 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 होत जातो. शेषाला विचारलं की तुला सतत सत्संग असतो की रे. येणारे प्रत्येक जण जर काही बोलतील वगैरे तुला सतत सत्संग आहे, तुला सतत संपर्क आहे, तुला सतत स्पर्श आहे, तुझा विष्णू भगवानाशी कायम संबंध आहे, तुझ्यावर कायम संस्कार होतात यात आध्यात्मिक शुद्ध अध्यात्माचे. आता तूच सांगू शकतोस विष्णू भगवानाचं स्वरूप काय. रूप आम्हाला माहीत आहे, शांताकारम भुजगस आपण म्हणतो ना, मेघश्यामम, सगळं रूप आम्हाला माहीत आहे. स्वरूप सांग. 100 मुख आहेत त्याला. हा 100 ऋषींनी प्रश्न विचारला. शेवटी नारद सुद्धा रागाने म्हणले तुला ऐकू येत नाही का, आमचं कळत नाही आहे तुला प्रश्न. तरी तो मौन.
त्यावेळेला विष्णू भगवानांनी उत्तर दिलं, तुमच्या प्रत्येक वेळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी प्रत्येक वेळी दिलेलं आहे. मौन हेच त्याचं उत्तर आहे ना. माझं स्वरूप कोण सांगणार आहे शब्दात, हेच उत्तर आहे. म्हणून शतमुख स्तविता मंदली वाणी, हे आपण आरतीत रोज म्हणतो. शतमुख स्तविता, शतमुख स्तविता, त्याचंही कर मंदली वाणी, वाणी मंद झाली. वाणी शिव शतमुखानी शेषानी वर्णन करायला सुरुवात केली विष्णूचं, तो मौन झाला, त्याला करता आलं नाही. म्हणून आत्ता पहिला जो श्लोक आहे तो सद्गुरूंचा आहे. सद्गुरुम तन नमामे. दुसरा गुरवे नमः. हे सगळे दिसत आहेत ते गुरु, त्यांचं आपण बघूया. हे सगळ्या व्यक्ती आहेत तसं म्हणलं. माझ्या नंतर म्हणा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. ब्रह्मा विष्णू महेश ज्याच्यापासून उत्पन्न झाले ते परब्रह्म दिसत नाही, पण गुरु साक्षात परंबर गुरु दिसतो. म्हणून आपल्या दृष्टीनं जर काकणभर सरस ब्रह्मापेक्षा कोण असेल, परब्रह्मा कोण असेल तर सद्गुरू. देहात असो वा नसो. इथे महाराज आपल्याला दिसतात, मूर्तीत दिसतात, मंत्रात दिसतात, स्तोत्रात दिसतात, आणि आता आपण वाचतोय ते त्यांच्या प्रवचनात म्हणजे वचनात दिसतात. तिसरं जे आहे ना, म्हणजे पहिल्यांदा गुरु ध्यान झालं, आपला गुरु ब्रह्मा, गुरु वंदना झाली, आता गुरुस्तुतीही. मीडे आपण जो म्हणतो, मीडे म्हणजे मी स्तुती करतो. माझ्या नंतर म्हणा, सकल भुवन मध्ये निर्विशेषम निरीहम विधि हरिहर वेद्यम योगिभिर्ध्यान गम्यम जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपम सकल भुवन बीजम ब्रह्म चैतन्य मीडे. ती स्तुती झाली. गुरुचं कार्य काय, सोपा आहे श्लोक, तोच निवा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आता गुरु कोणकोणत्या संबंधाने आपल्या जीवनात येतो, खरं सगळ्याच संबंधाने येतो, पण काही सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, त्वं पिता त्वंच मे माता, त्वं पिता त्वंच मे माता, त्वं बंधुस्त्वंच देवता. पिता, माता, बंधू म्हणजे भाऊ आणि मित्र, आणि देवता, या सगळ्या नात्यांनी तू माझ्या जीवनात आहे. संसार प्रतिबोधार्थम, संसारातल्या सगळ्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी तू मला मदत करतोस. केवढी कृपा आहे. आपण नेहमीच म्हणतो जीवनात आणि आजूबाजूला सोडा, स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांचा अर्थ पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, होकारात्मक आणि भावात्मक. भावाच्या विरुद्ध अभाव. पण गुरुचा प्रभावच असा आहे की अभाव कशाचाच नाही आहे गुरुकडे, सतत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. तसा गुरु आहे. म्हणून संसार प्रतिबोधार्थम तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आता अभंग चैतन्य जुलै महिना काढा. आपल्याकडे ते पुस्तक आहेत. आता त्या कागदाकडे बघूच नका. जुलै महिना आहे तुला पुस्तक? नाही आहे, शेअर करू शकतो आपण पुस्तक. पेज नंबर 98 100 बरोबर.
99 पाहिजेत. 97, 98, 100. आपण इथे त्यांनी दिले खाली पेज 100, 100 बरोबर. आता आपण बरोबर वाचायचं आहे, कारण तुम्ही वाचण्यात, आपण सगळेजण वाचण्यात पटाईत आहोत, हो की नाही. छान वाचूया. आता मला वाटतं की सगळे पुरुष आणि स्त्रिया निरनिराळ्या बसल्या आहेत. एरवी आपण काय करतो, एक ओवी पुरुष वाचतात, दुसरी ओवी स्त्रिया वाचतात. ते सगळं जमणार नाही. आपण सगळेच सगळं वाचू, कारण 10 वाचून थांबणार आहोत. ते काही दमायचं कारण नाही. श्रीराम जय राम जय जय राम. सुखदुःखे सांगा एक, सगळ्यांनी बरोबर हां. सुखदुःखे सांगा एका श्रीरामाला, जगी त्याची. हां, आम्ही 5 जुलै वाचतोय तरीच म्हणतो. येस येस येस, हो. नाही बरोबर, सुरू करूया. तरीच मी म्हटलं काहीतरी चुकतं आहे. हां, नाही या पुस्तकात माझ्या आहे करेक्ट. श्रीराम जय राम जय जय राम. खरे सुख प्राप्त होण्यासी संसारी, गुरुची निर्धारी हवा जाणा श्रीराम. संतांची परीक्षा बाह्यांगावरून, न करावी जाण माणसाने श्रीराम. माणसाचे चित्त निर्विषय करी, होती खरोखरी संत जाणा श्रीराम. नवनीता सम सर्व साधनांचे, सार असे साचे नाम जप श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. गुरुच्या आज्ञेचे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय जय राम। 10 अभंग आपण वाचले। आता कागद आणि हे पुस्तक एकत्र तुम्हाला बघता आलं तर बघा। ही आता 31 जुलै म्हणजे 31 दिवसांची आपण 71 सूत्र काढलेली आहेत। मी पुन्हा ही सूत्रच फक्त वाचली तर ती 50 होते, पुन्हा वाचली तर ती 30 होते, पुन्हा वाचली तर ती 20 होतील, व्हायला पाहिजे। कारण इतकं परत परत रिपिटेशन प्रत्येक अभंगावर घेतले म्हणून आपण ते ठेवलं आहे। तुम्हाला वाटेल हे आधी आलेलं आहे रद्द करा। शेवटी 13 जरी सूत्र आपण ठेवली लक्षात ठेवा तरी पुरेसं आहे। नंतर एखादं सूत्र आपल्याला असं वाटेल की बस यात सगळं सार आलं। अनुसंधान म्हणजे काय आहे, इथे एक अर्थ सुंदर आहे त्याचा, आपण बघूया। खऱ्या सुखासाठी सद्गुरूची आवश्यकता असते असं आपण म्हणलेलं नाही, म्हणजे ते वाक्य झालं, हे सूत्र आहे। सूत्र म्हणजे अल्पाक्षरी पाहिजे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सूत्र म्हणजे फॉर्म्युला आहे ना, तो इट इज अ फॉर्म्युला। पहिली गोष्ट, खऱ्या सुखासाठी सद्गुरूची आवश्यकता। सुख आणि आनंद यात आपण नेहमी फरक करतो। सुख कशाना कशावर तरी अवलंबून असतं एक, आणि सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले हे 2। आनंद असा आहे की कोणत्याही परिस्थितीत आनंदात। महाराजांचं उदाहरण आहे, पळीचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे। पळी आपण दाऊल म्हणतो, आज श्रीखंड वाढलं त्या दावलाने, उद्या पिठलं वाढलं, दावलाला काय त्याचं, डावाला काय त्याचं, पळीला काय त्याचं। आज पिठलं वाढा, उद्या श्रीखंड वाढा किंवा उलटं करा, पळीला त्याचं काही नाही। आधी दशा मग अवदशा अथवा अवदशे उपरी दशा, प्रसंग असो भलतैसा परंतु नाम सोडू नये। हे मुलानं उदाहरण दिल्यानंतर मुलं काय म्हणाले, सर ती पळी आहे तिला काय कळणार आहे, हो की नाही। मग तुमचं उत्तर काय आहे, ती पळी आहे, अगदी बरोबर आहे, तिला काय कळणार आहे, बरोबर, तुला कळतं ना रे। हां, हे लक्षात ठेव, तुला विवेक आहे ना की काल मी श्रीखंड खात होतो, महाराज तुमची इच्छा, आज सगळं बुडलं माझं आणि आज मला पिठलं खावं लागतंय, तुमची इच्छा, मी आनंदात राहू शकतो। नाही तर श्रीखंड काय कालचं बरं होतं म्हणून हे खाताना रडायचं आणि उद्या श्रीखंड मिळेल की नाही, म्हणजे रोज ह्याच्याकडे उद्या आणि काल म्हणजे भविष्य आणि भूत, भविष्यभूतमध्ये वर्तमान खच्ची करून टाकायचं, नष्ट करून टाकायचं। एवढंच कार्य आपण करतो आणि म्हणतो मी हे केलं आणि ते केलं, काही करत नाही, वर्तमान जगत नाहीस तो।
वर्तमानात जर जगलास तर अत्यंत आनंदात राहशील. म्हणून खरं सुख म्हणजे आनंद. सुख शब्द वापरायचाच नाही. खरं सुख शब्दाचा अर्थ काय? हा शंख वाजवतो. शम म्हणजे कल्याण आणि शम म्हणजे शांती. अग्निशमन म्हटल्यानंतर कळतं ना, शांत करण्यासाठी तो अग्नी. आणि ख म्हणजे आकाश. खगोल शास्त्र. खग म्हणजे माहीत नसेल, ख म्हणजे आकाश, आकाशातून गमन करणारा तो पक्षी, त्याला खग म्हणतात. पण खगोल तरी तुम्हाला कळतं ना, खगोलशास्त्र. म्हणजे शंख वाजवल्यावर देवळा अशासारख्या सत्संगाच्या ठिकाणी शांतीची, कल्याणाची, मंगलाची स्पंदनं निर्माण झाली पाहिजेत. ख म्हणजे आकाश. आकाश दिसत नाही पण स्पंदनं जाणवतात, हे लक्षात ठेवा. हा अर्थ आहे. आणि जे इकडे ज्यावेळेला शंख फुंकता तुम्ही युद्धावर वगैरे, तिथे ती युद्धाची स्पंदन आहे. शंखध्वनीच आहे, शंख घोषच आहे. पण हा इकडे लक्षात ठेवा, शंखनाद हा आनंद, शांती, आसमंतात आजूबाजूला पसरवणारा नाद आहे. तसं सुख म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं, सुविचार, सुकर्म, सुपुत्र. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे आकाश. म्हणजे सुख म्हणजे माझ्या भोवतीचं आकाश चांगलं पाहिजे. पण लगेच ते बिघडतं, म्हणून त्याला सुख दुःख, सुख दुःख या लाटा आहेत. आणि या लाटावर आपलं जीवन कायम तरंगत नसतं, हेलावत असतं. आपण कितीदाच एखादा चांगला पदार्थ करायला सांगितला, मित्र आलेला आहे, बघा ही माझ्या आईसारखा पदार्थ करते, तुम्हाला आईची आठवण येईल माझ्या. आणि त्यावेळेला चुकून कुठेतरी चांगले मित्र आहेत म्हणलं, दोनदा मीठ पडलं किंवा तिखटच पडलं नाही, काय केलं असते. म्हणजे सुख इतक्या मी सुखात होतो की आईची आठवण करून देणारी एखादी डिश ती बनवून आणणार आहे, पण त्याच्यात झाल्यानंतर लगेच दुःख आहे, काही खायचं आहे, फेकून दिलं. म्हणून मला दोन ओळी नेहमी आवडतात. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकूनही आले. आणि त्याच्याही पलीकडे सुखाची घडी लोटता, त्यावर अनुस्वार म्हणजे लोटेपर्यंतच सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे, सर्व जाईल काही न राहे. म्हणून सुखाची घडी लोटता असल्याच सुखाला कशा म्हणून सांगितलेलं आहे की खऱ्या सुखासाठी म्हणजे आनंदासाठी. आनंदासाठी काय? सद्गुरूची आवश्यकता आहे. आपण आणि गुरुपौर्णिमा का करतोय? सद्गुरूंची आवश्यकता आहे. गुरु अनेक असतात. त्या मुलीला स्वयंपाक शिकवते ती आई असते, आणि या मुलाला सायकल शिकवतो तो, हे सगळे गुरु आहेत. तबला, पेटी, वाद सगळे गुरुच आहेत आपल्या आयुष्यात. परंतु सद्गुरू या सगळ्या गुरूंचा गुरु आहे, म्हणजे ते तत्व आहे, चैतन्य. याच्यातली ही कला आहे. हा नृत्य करतो, हा वादन करतो, वाजवतो, हा गायन करतो. त्या सगळ्या कला जी आहे ना ती सद्गुरूंच्याच असते, म्हणून ते सद्गुरू. पुढे संतांचं कार्य काय? चित्त निर्विषय करणं, हे मोठं कार्य आहे. पुढची ओळ बघा तुम्ही, त्या संपूर्ण पहिला जो अभंग आहे त्याच्यावरच हे आधारित आहे. निर्विषय करणं. आणि विषय म्हणजे काय? की आपल्याला निरनिराळ्या गोष्टी लागतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या प्रत्येकाचे विषय. शब्द म्हणजे आकाश, आणि आकाशाचा विषय काय? स्वर, सूर, ध्वनी, संगीत किंवा नको असलेला गोंगाट. हे सगळे काही चांगले वेलकम आणि काही नॉट सो वेलकम. आकाश, तुम्ही फिश मार्केट आहे की काय आपण म्हणतो ना, हे सगळी गडबड गोंधळ असते, पण कानातूनच येतो शब्द. हे सगळे विषय आहेत कानाचे. स्पर्श त्वचेचे, त्वचेचे म्हणजे स्पर्श फार तरी नाही आहे. सिल्कचा एक स्पर्श आहे, व्हेल्वेट म्हणून कापड असतं त्याचा एक स्पर्श आहे, खादीचा एक स्पर्श आहे, हां उंच सखल तो एक स्पर्श आहे, खडबडीत वाळू, हे सगळे स्पर्श आहेत ना, कण कण येतात वगैरे. आणि पीठ वाळूसारखं असं खाली पडत नाही, स्पर्श आहेत, स्पर्श आहेत. हे सगळे आत्ता सांगितलेली उदाहरणं हे स्पर्श सुख आहेत, हे जे मला त्वचेतून मिळतं. शब्द, स्पर्श, रूप, रूप डोळ्यातून मिळतो. म्हणजे काय? त्याच्यात तेज आहे, दिसतं मला आजूबाजूला, प्रकाश दिसतो. मुख्य म्हणजे रूप दिसतं मला, आणि रूपाची निरनिराळी प्रकार. रूप पाहण्यासाठी आपण हल्ली पर्यटन करतो, काय ब्युटी स्पॉटच म्हणतो ना, सौंदर्य स्थळ ती पाहण्यासाठी जातो. त्याच्यानंतर हे झालं डोळ्याचं. निरनिराळ्या प्रकारची रूप, आकार, आकृती, रेषा, नृत्य हे सगळं डोळ्यातून मी पाहतो. तो डोळ्याचा विषय आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रस, बापरे, रस म्हणजे काय? सुंदरच. सगळे षड्रस, आंबट, तिखट, तुरट, खारट, कडू, गोड, हे षड्रस ते सगळे जिभेनं, त्याचे निरनिराळे पदार्थ. हा पदार्थ, तो पदार्थ, ह्याही कसली चव आहे रे. बघा, कुणाला काही काही आपल्याला तुरट आणि
चव माहीत नसते आणि कडू आपल्याला आवडत नसते, पण तर या आरोग्याला चांगल्या चवी आहे. पण ठीक आहे ना, रस काय आहे, मला गोड आवडतं, मला तिखट आवडतं, मसालेदार आवडतं, फ्राईड आवडतं, चमचमीत आवडतं, हे सगळे रस म्हणजे रसना. रसना म्हणजे जीभ, हे विषय आहेत. आणि सगळ्यात गंध, नाक. नाकाचे आपल्याला सुगंध आणि दुर्गंध, पण आज परफ्यूमचे किती निरनिराळे प्रकार आहेत. हेच चालतं, हां तेच चालतं. एक फार जाहिरात आहे, मी जाहिरात नाव सांगत नाही, क्या चलता आहे. इकडून पाकिस्तानी सैनिक आहे, इकडे भारतीय सैनिक आहे, मध्ये बॉर्डर आहे सगळी बार्ड वायरची, आणि क्या चल रहा है तो त्याला विचारतो पाकिस्तानी सैनिक. मग तो सांगतो ये चल रहा है. तो एका परफ्यूमचं नाव घेतो. ते कशाला इथे घ्यायचं, परफ्यूम चल रहा है म्हणजे सगळ्या भारतात या परफ्यूमचीच सगळी मागणी आहे सगळीकडे. नाकाचं आहे, किती परफ्यूम. दुर्गंध सुद्धा निरनिराळे असतात, सुगंध निरनिराळेच असतात, परंतु तो जो गंध आणि दुर्गंध किंवा निरनिराळ्या प्रकारचे गंध, ते जे पदार्थ आहेत ना, तो विषय आहे. गंध हा विषय नाही आहे, हे लक्षात ठेवा. गंध देणारे पदार्थ तो विषय आहे. जीवन निर्विषय व्हायचं म्हणजे काय, या सगळ्या पदार्थावर मी जो अवलंबून आहे, मला जे आकर्षण वाटतं, मला जाई आवडत नाही पण जुई आवडते, हो ना, मला पारिजातक आवडत नाही पण मला चाफा आवडतो, हे जे आहेत ना निरनिराळे, आवडतो नाही आवडत, त्याला आवडतं म्हणूनच मला आवडत नाही वगैरे. आय एम ओके यू आर ओके नावाचं पुस्तक होतं, त्याच्यात मध्ये कुठलंही हे नाही आहे. आय एम ओके यू आर ओके हे पुस्तकाचं नाव आहे. TA म्हणतात त्याला, ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस. म्हणजे आत्ता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मला बोलताना जर ओके वाटत असेल तर तुमच्यापैकी काही जण हे क्वाईट ओके, व्हेरी वेल ओके, काही जणांना नॉट सो ओके वाटेल ना, आणि काही जणांना नॉट ॲट ऑल ओके. ठीक आहे ना, बट इफ यू आर ओके आय एम ओके. आता ह्याच्यामध्ये मी सगळे हा कृष्ण आहे. यू आर ओके सो आय एम ओके, यू आर ओके अँड आय एम ओके, यू आर ओके नॉट ओके येट आय एम ओके, यू आर नॉट ओके स्टील. म्हणजे तुम्ही कशी ओकेच्या कुठल्याही पातळीवर असा, ओकेपासून नोकेपर्यंत म्हणजे नॉट ओकेपर्यंत, आय एम ऑलवेज ओके. कृष्ण म्हणतो मी कधी एक्स्ट्रीमला जातच नाही. आपण स्थिर बुद्धी म्हणतो ना, एक्स्ट्रीम द्वंद्वातीतम म्हणले ना, द्वंद्व अवॉइड करायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. द्वंद्व म्हणजे ड्युॲलिटी, दोन टोकं असतात, त्याच्यामध्ये सामान्य माणूस असा सतत लंबकासारखा लोंबकळत असतो. कृष्ण तसा नाही, स्थिर आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून निर्विषय होणं, हा निर्विषय शब्द सगळ्यात जास्त कोणाला आवडेल सांगा बरं, विद्यार्थ्यांना. एकही विषय नाही अभ्यासाला, एकही विषय नाही. अरे असं निर्विषय सिलेबस कुठे आहे का? सद्गुरूंच्या पायी आहे, पण त्यांची परीक्षाच निराळी आहे. महाराजांची परीक्षा आठवते ना घेतलेली. म्हणून संतांचं कार्य काय, चित्त निर्विषय करणे. चित्त म्हणजे मनबुद्धी चित्त, हे लक्षात ठेवायचं, निर्विषय करायचं. पुढे काय आहे, नामसाधने नवनीतासारखं. नवनीत हे सार आहे, इसेन्स आहे, अँड व्हेरी सॉफ्ट. म्हणजे आपण म्हणतो ना की लोणी कापायला खरं सुरी वापरतात, पण कशाला वापरायची, लोणी आहे ते. नवनीतासारखं त्यांनी सांगितलेलं आहे. साधन आहे ते नामाचं साधन, जे आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. 1 जुलै झाली. आता 1 जुलैची ही जी 3 आहे, ही तुम्हाला तिन्ही निराळी वाटतील, कारण का 1च जुलैची आहे. पण पुढे ही येत जातात ना, ती कट करायची, पुढच्या वाचनात ही कट करायची, आणि 71 वरून 50वर या तुम्ही, कमी कमी करत एकच शब्द मला आढळेल शेवटी, आणि तो कोणताही सांगायची गरज नाही, नाम, बस. हेच ते सूत्र आहे, गुरुला आवडणारं आणि गुरुकडे नेणारं. पुढे दुसरं 2 जुलै, गुरु आज्ञा पालन हीच गुरुसेवा. तुम्ही हे उघडून ठेवा पुस्तक, म्हणजे तुम्हाला कळेल, गुरु आज्ञा पालन ही गुरुसेवा. आज्ञापालन म्हणजे काय म्हणणं, गुरुला का हा प्रश्न विचारायचा. गुरुला महाराजांना सांगितलं वर चढलं, पानं तोडली, खाली उतर, बघ तिथून ते रक्त गळत आहे, झाडांचं रक्त म्हणजे दिग, ते पांढरं असतं म्हणाले. त्यांना वाईट वाटतंय, वर चढ, सगळी पानं गोळा कर आणि चिकतो. महाराजांनी हे का शक्य आहे, हे कसं शक्य आहे, काही विचारलं नाही. का विचारलं ना की तो खाटच मारतो की हा शिक अजून तयार झालेला नाही आहे. का नाही, करायचंच. मच्छिंद्रनाथ तुम्हाला माहिती आहे, गोरखनाथांनी सांगितलं हे आलेलं आहे पोर वगैरे, त्याला आंघोळ वगैरे म्हणजे त्याला नीट धू, पीळ आणि वाळत टाक. त्यांनी धुतलं पोराला, आपटून पिळलं आणि वारे टाकलं, तारेवर वाळत टाकलं कपड्यांसारखं. आई म्हणाल हे तुम्ही काय करायला सांगितलं. मी काय करायला सांगितलं, नाही माझ्या मुलाला, तुझा मुलगा आहे की तिथे, कल्पना करा तिच्या डाव्या हाताला मुलगा उभा होता,
हा सगळा भ्रम होता त्यांनी, म्हणजे इल्युजन म्हणतात ना, त्यांनी निर्माण केलं होतं. पण गोरक्षनाथाने विचारलं नाही, मुलाला आपटायचं आणि मुलाला पेळायचं आणि मुलाला जो असं सांगतो ना, लक्षात ठेवा, त्यालाच तसं करण्याचा अधिकार आहे. मुलं होती जमदग्नीना, अपराध झालेला आहे रेणुकेकडून, डोकं उडवायचं, बाकीच्या मुलांनी डोकं खाली घातलं. परशुराम आले, हातात परशु होताच, डोकं उडवलं आणि डोकं उडवल्यानंतर आता तुला पाहिजे ते माग मी देईन, मला माझी आई परत पाहिजे. सोपं आहे ना. जो अशी शिक्षा सांगतो ना तो अंडू म्हणजे पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण करतो. पण तिथे आपण लक्षात ठेवलं होतं, आज गुरुपौर्णिमेचा संदेश म्हणून लक्षात ठेवा. परशुराम म्हणाले, मी आईचं डोकं मस्तक तिथं धडावर ठेवलेलं आहे खांद्यावर, पण मंत्र म्हणण्यापूर्वी एक मला तुम्ही वचन द्या की ते डोकं चिकटवलं आहे असा स्कार असतो ना वण, तो ठेवू नका. ह्यांनी विचारलं जमदग्नींनी, का? तो दिसणारच ना. नाही नाही, मग त्याला जिवंत केलं नाही तरी चालेल. नाही नाही, जिवंत करणारच, पण तो वणही मी घालवेन. पण का, हे आपण लक्षात ठेवायचं. ते म्हणाले, प्रत्येक वेळेला ती कुंकू लावताना आरशात बघेल आणि तो वण दिसल्यानंतर कसला माझा नवरा डोकं उडवायला सांगतो आणि कसला माझा मुलगा डोकं उडवतो, रोज हीच आठवण. पण आठवण नाही, फॉरगेटिंग इज इनफ. आपण नको त्या गोष्टी लक्षात ठेवतो, हव्या त्या गोष्टी विसरतो. म्हणून तो हुशार मुलगा बाबांना विचारतो, आपल्या घरी बोलवूया माझ्या बाईंना आणि त्यांचा सत्कार करूया, कारण मला जे येत नाही तेच पेपरमध्ये कसं विचारतात, म्हणून मी नापास होतो ना. काय त्यांची बुद्धी असली पाहिजे. माझ्या मनात प्रवेश करून मला येत नाही तेच विचारतात. तसाच प्रकार आहे की आपण विसरतो काय आवश्यक आहे ते, आणि विसरत नाही काय आवश्यक नाही ते. आपण अपमान लक्षात ठेवतो, आपण अपमानात बोललेले शब्द लक्षात ठेवतो, नको ते नकारात्मक प्रसंग लक्षात ठेवतो, आणि मेमरी स्पेस एवढीच आहे हो. ते सगळं नकारात्मक लक्षात ठेवल्यामुळे होकारात्मक लक्षात ठेवायला स्पेसच नाही. इथे असलेल्या सगळ्यांच्या ब्रेनमध्ये सारखी स्पेस आहे. आपल्याला वाटतं त्यांचं एवढं कसं लक्षात राहतं. त्यांच्या घरात जाऊन बघा, त्यांचं काही लक्षात राहत नाही. 2 पदार्थ आणायला सांगितले तर तिसराच पदार्थ घेऊन येतात. आहे ना, हे नक्कीच आहे, स्पेस तीच आहे, पण लक्षात काय ठेवायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून ट्रेनिंग अँड डिसिप्लिनिंग युअर मेमरी इज द सिक्रेट ऑफ गुड मेमरी. ट्रेन करायला पाहिजे मेमरी, डिसिप्लिन करायला पाहिजे, स्ट्रीमलाईन करायला पाहिजे. नको ते कापल्यावरच झाड चांगलं वाढतं ना, आपण नको ते लक्षात ठेवतो. गुरु आपल्याला ते सांगतो की नको ते विसरून जातो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगितलं. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की गुरुनी सांगितल्यानंतर का प्रश्न विचारायचा नाही, तो विचारला की संपलंच. महाराजांना शेवटची परीक्षा तुम्हाला आठवतं की खड्डाखंड, ही मुलं खेळत आहेत त्यांना त्या खड्ड्यात घाल, खड्डा पूर आणि त्या खड्ड्यावर बसून राहा. हे का करायचं? ती मुलं मेली तर कुठलाच प्रश्न महाराजांनी विचारला नाही, कारण महाराज म्हणजे कच्चं मडकं नव्हतं. महाराजांनी खड्डा खणला, नदीच्या काठी वाळू असते, सोपं केलं. 2-3 मुलं खेळत होती, त्यांना खड्ड्यात घातलं, खेळत खेळत गेले असते, कारण महाराज त्याच वयाचे होते. केवळ महाराजांचं वय 13 वर्ष होतं. आणि मग बुडवला, त्याच्यावर बसले आणि आईवडील शोधत आले. ते म्हणाले, आत्ता इथे खेळत होते, त्या मुलाला विचारा. बहुतेक मला वाटतं त्या मुलांना तुमच्या खाली पुरलं आहे आणि त्याच्यावर तो बसलेला आहे. काय मारहाण केली असेल पालकांनी. आणि नंतर दुसरे पालक खड्डा खणायला लागले तर मुलं मेलेली होती. मग तर आणखीन मारायला लागले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या बाळाला का मारता. आता हे पुढे बाळ नावाचा शब्द येणार आहे, लक्षात ठेवा. माझ्या बाळाला का मारता? तुमची बाळं जिवंत आहेत ना, ती मुलं खेळत होती परत. ही तुकामाईना काय अशक्य होतं, हे लक्षात काय ठेवायचं याच्यातलं का. आणि ह्याच्यानंतर आपण किती काका 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 विचारलेल्या राजाची गोष्ट ऐकलेली आहे. तुम्हाला माहीत आहे, ती पाठ आहे अनेकांची. पण तरी काही नवीन मंडळी आहेत, त्यांनी लक्षात ठेवा की गुरु किती ठिकाणी आपल्याला सावध करत असतो, पण आपण प्रत्येक ठिकाणी चिकित्सक असतो. म्हणून हे असं कसं होईल, ते तसं घडेलच कशावरून का, असे प्रश्न विचारतो. तो राजा घोडा घेणारा, त्याला घोडे घ्यायची सवय असते. अशा वेळेला एकदा एक अरब काळा घोडा घेऊन येतो आणि तो काळा घोडा राजाला एवढा आवडतो, एकही ब्लॅक स्पॉट नाही, ज्याला दुसराही ब्लॅक नाही, दुसऱ्या कोणत्याही रंगाचा डागसुद्धा नसतो, टिपका. ब्लॅक स्टॅलियन म्हणतात त्याला. एवढा सुंदर असतो. राजा जवळ जातो, आता स्पर्श करतो, म्हणजे 5 प्रकारच्या परीक्षा घेतो. घोड्याची शेपूट कसं आहे, घोड्याची आळ कशी आहे, घोड्याची मान बाकदार आहे की नाही, आणि घोड्याचे कान. त्याला घोडा एवढा आवडतो, तो किती किंमत असली तरी विकत घेणार. इतक्यात गुरु येतो. हा संवाद आहे का पुढचा, मी त्याच्या पुढची कथा कदाचित सांगणार नाही.
गुरु म्हणतो हा घोडा घेऊ नकोस. राजाला हा घोडा इतका आवडलेला असतो, तो विचारतो का. बघा आता गुरु म्हणतो की याच्या मनात मोह आहे, तो एकदम जाणार नाही. मग घेतलास ना तरी त्याच्यावर बसू नकोस का. बसलास ना तरी उत्तर दिशेला जाऊ नकोस राज्याच्या का. उत्तर दिशेला गेला डाव्या बाजूला बघू नकोस का. डाव्या बाजूला जर एखादी स्त्री दिसली सुंदर, पांढऱ्या कपड्यातली, केस पिंजारलेली, केस पसरलेली आणि कुंकू विस्कटलेली, काकणं फुटलेली विधवा रडत असेल, तिच्याकडे जाऊ नकोस का. गेलास तर बोलू नकोस का. बोललास तर तिला आपल्या घोड्यावरून राजधानीत आणू का. मग राजधानीत आणली तर तिला राजवाड्यात नेऊ नकोस का. राजवाड्यात नेलीस तर तिला राणी करू नकोस का. आणि राणी केलीस तरी पट्टराणी करू नकोस. राजाचं का सांगायला गुरु थांबलेच नाहीत, गुरु निघून गेले. राजा विचार करतो, सगळी सभा स्तब्ध झाली. हे लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमेच्या निमित्त राजा विचारतो, गुरुनी घोडा घेऊ नका सांगितलं नाही, बसायचं नाही, आपलं एक शोभा राहील. राजा रोज जातो. 2-4 दिवसांनी गुरुनी बसू नका कुठे सांगितले, उत्तर दिशेला जाऊ नका सांगितलेलं आहे. हा पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला मजेत जाऊन येतो. पण घोड्याची खरी परीक्षा उत्तर दिशेला असते, कारण माउंटनस रिजन, तिकडे सगळ्या टेकड्या असतात, अरण्य असतात. घोड्याची परीक्षा गुरुनी उत्तर दिशेला जाऊ नकोस कुठे सांगितले, डावीकडे बघू नकोस. ओके नाही, आपण उजवीकडे हे सगळं बघूया. आणि डावीकडे ती रडणारी स्त्री या अरण्यात कुठली असणार आहे. डावीकडे बघू नकोस कुठे सांगितलंय. स्त्री असली जाऊ नकोस, खरंच ती स्त्री असते, रडते माझ्या अरण्यात, अशा माझ्या राज्यात, अशा अरण्यात जर एखादी स्त्री रडते, राजा म्हणून माझं कर्तव्य नाही का. स्त्री अत्यंत सुंदर आहे, तू का रडतेस, बोलू नकोस तिच्याशी. पण राजा बोलला. तिने सांगितलं माझे पती गेलेले आहेत, सगळ्यांनी फसवलं आहे आणि मला आज मी इथे रात्री मला जंगली जनावरं फाडून खातील, मला जीवन नकोस झालं, मला जीव द्यायचा आहे. राजा म्हणतो पहिल्यांदा म्हणजे इतकी सुंदर स्त्री ती अशी मरते कशासाठी. आता घोडा एकच आहे राजा आलेला. आता घोड्यावर बसवून तो म्हटलं घोड्यावर बसवून नेलास तरी राजधानीत आणू नकोस, बाहेर कुठेतरी ठेवूया. मग ती म्हणते काही दिवसांनी म्हणते माझी अवस्था काय, मी प्रॉस्टिट्यूट आहे काय, त्याच्यापेक्षा मला प्रत्येक वेळेला म्हणते मला नेऊन सोड, मला वाघ सिंह खाऊन जातील, माझं जीवन संपेल, मला जगायला नको. नाही नाही, मग तो राजधानीत आणतो. गुरुनी राजधानीत आणू नको, कुठे राजवाड्यात आणू नको म्हणून सांगितलं. काही दिवसांनी म्हणते इथे माझी तीच परिस्थिती आहे, राजधानीत लोक माझ्याकडे संशयाने बघतात, मी कुठून कोण आले, आणि बहुगदासी म्हणून माझ्याकडे बघतात, नको मला तिकडे नेऊन सोड, मेलेलं बरं. नाही नाही नाही, मी तुला राजवाड्यातच घेऊन जातो. राजवाड्यात घेऊन जाऊ नको कुठे सांगितलंय गुरुनी, लग्न करू नकोस म्हणून सांगितलंय. ती म्हणते राजवाड्यातल्या तुझ्या सगळ्या राण्यांची दासी म्हणून मी इथे राहू का, तिथे नेऊन सोड, मेलेलं बरं. राजा म्हणतो नाही नाही, मी तुला राणीच करतो, कारण गुरुनी राणी करू नको सांगितलेलं नाही आहे, पट्ट राणी करू नको. राणी झाल्यानंतर ती म्हणते मी ज्युनियर मोस्ट राणी झाले, सगळ्या राण्या माझ्यावर बॉसिंग करतात, मला तिकडे नेऊन सोडे, जीवन मला नकोसं झाले. आत्तापर्यंत राजा इतका त्या कह्यात वश झालेला असतो त्याला, मी तुला पट्टराणीच करतो. आणि म्हणून पट्टराणी करतो, तो यज्ञ करतो. यज्ञाचं सगळं ज्वाला अजून विझलेल्या नाही आहेत, शेवटी जेवणाचं असतो, ऋषींना बोलवलेलं असतं आणि इकडे राजांना बोलवलेलं असतं. राजा म्हणतो राजांना मी वाढतो, ऋषींना तू वाढ, आणि ऋषींचे आशीर्वाद घे. ती 3 ऋषींना वाढते आणि 4थ्या ऋषींच्या वेळेला लाडू वाढत असते, ते ताट आपटते, पाय आपटत निघून जाते, या राज्यात मला राहायचं नाही, होताच तिथेच नेऊन सोड, मला मरायचं आहे. राजा धावत येतो मागे, काय झालं, आणि ऋषींच्या डोळ्यात वासन आहे, प्रत्येकजण माझ्याकडे वखवकलेल्या नजरेनं बघत होते, काम पिसाट, लिंग पिसाट, मला नाही राहायचं नाही अशा राज्यात. राजा बोलवतो सैनिकाला तलवार घेऊन ये, आणि कुठल्या ऋषींनी बघितलं, ती म्हणाली कुठल्या ऋषींनी बघितले, सगळ्याच बघितलं, सगळ्या ऋषींचं डोकं उडवून टाक. पहिल्या ऋषींचं डोकं उडवण्यात असतानाच गुरु येतात, थांब थांब, एवढा तू अनर्थ करत होतास माहीत आहे का तुला. सगळे ऋषी मारणं ह्याच्यासारखं महापाप नाही. हे सगळं कशामुळे झालं, काळ्या घोड्यामुळे झालं. पण तो गाढवा, घोड्याला काय कळतंय, मी तुला नाही म्हणून सांगत होतो, तू का विचारत होता, मग मी पुढचं सांगत होतो, तू का विचारत होतास, मी त्याच्या पुढचं सांगत होतो, प्रत्येक वेळा मी तुला परवानगी देत होतो, पण तुला कळलं नाही का की परवानगी नव्हती म्हणून. हे आपण असं करतो. महाराजांनी काय सांगितले, उरलेला वेळ नामात घ्या.
महाराजांना कुठे कळणार आहे किती वेळ उरला आहे, बघूया बोलूया मोबाईलवर, बघूया एखादी सिरियल. महाराज 2 मिनटं उरले, श्रीराम जय जय काय नाटक सुंदर महाराज. आणि इथे सहज आत्ता सांगतो असं, आपण हे बोट जर निषिद्ध मानलेलं आहे निषिद्ध नाही आहे हे बोट, पण हे बोट निषिद्ध का, त्याचे अनेक कारण आहेत. एक तुम्हाला पटेल असं कारण सांगतो, बऱ्याच वेळेला पुरुषांसाठी आणि महिलांसाठी कुठे लिहिलेलं असतं मी सांगायला पाहिजे का, म्हणजे हे इंडेक्स फिंगर आहे, दाखवणारं फिंगर आहे, दुसऱ्याकडे बोट करणारं बोट कशाला लावता देवा. आणि हे आपण वापरतो कशासाठी, पूर्वजांसारखे श्राद्धाला गंध वगैरे लावायला हे बोट वापरतात. हे मधलं जे बोट आहे ते आपल्यासाठी आहे, तुम्हाला गंध वगैरे लावताना. आणि अनामिका जी आहे ती देवासाठी आहे. करंगडी आणि अंगठ्याला विशेष स्थान नाही. अंगठ्याला तेव्हाच आहे एखादा पैलवान वगैरे घेऊन तो किंवा जिंकून कोण आलेला आहे त्याला आपण तिलक वगैरे काढतो ना, त्यावेळेला अंगठा आहे. करंगडी मात्र कशासाठी आहे मी काय दाखवू का तुम्हाला, उचलून नको दे. कनिष्ठिका हेच तिचं नाव आहे, कनिष्ठच आहे सर्व दृष्टीने. असू दे, मुद्दा काय आपला की हे बोट लावायचंच नाही. मग मी दुर्वा वाहताना सुद्धा हे वाहणारच नाही, लावणारच नाही बोट. मी प्रत्येक वेळेला अक्षता लावताना असं, हे सोपं आहे हो, उलट छान मुद्रा आहे ही. हां, म्हणून हे बिल्वदल वाहताना, हे करताना, आहुती देताना यज्ञात हे बोट वापरणारच नाही. म्हणून ते हरे कृष्णवाले बोट हे करतात, छिद्र करतात, त्यातून ते बोट बाहेर काढतात आणि श्रीराम जयराम काय गोमुखी त्या गाईला काय वाटत असेल, सतत एकमेकाकडे बोट दाखवतात. हे ॲक्युझिंग फिंगर आहे, दिस इज ॲक्युझिंग फिंगर इन इंग्लिश. आणि ते खरंच विचारतात, माझ्या मुलीने मला विचारलं हे कोणाकडे बोट दाखवत आहे, म्हटलं तू थांब, तुझ्याकडेही दाखवते. त्यांच्या दृष्टीनं जे हरे कृष्ण म्हणत नाहीत ते सगळे नरकात जाणार आहेत. दे आर ॲक्युझिंग ऑल. कशाला बोट लावू नका त्याचं, आणि लावलं काही घात झाला नाही, बिलकुल घात झाला नाही, हेही बोट महत्त्वाचं आहे. असू दे, मला सांगायचं आहे काय, पुढे बघा, नामसाधन नवनीतासारखं गुरु आज्ञा पालन हीच गुरुसेवा आहे. महाराज म्हणतात माझ्याशी सख्य करायचं आहे ना, सोपं आहे, मी सांगतो ते करा. मी काय सांगतो, काम सोडा कधीच सांगत नाही, काम करताना नाम घ्या. कर्तव्य सोडा कधीच सांगितलेलं नाही, कर्तव्य करा, कर्मयोगासारखं कर्तव्य करा आणि त्याचं जे फळ आहे ते सोडून द्या. फळाची आसक्ती सोडा, फळही तुम्हाला मिळणारच आहे, आसक्ती सोडा. पुढे काय सांगितलं, नामजपातून प्रपंचात विश्रांती. काय सुंदर शब्द आहे, नामजपातूनच खरी प्रपंचात विश्रांती म्हणजे आराम मिळणार आहे. रामातून, रामनामातून आराम, फार महत्त्वाचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. पुढे काय सांगतात, निरंतर सुखासाठी सद्गुरू इच्छा प्रमाण. सर्वोपरी प्रमाण म्हणजे सर्व, आपण म्हणतो ना सुप्रीम व्हॅल्यू नामाला आपण देत नाही आणि म्हणून आपल्याला अनुभव येत नाही. निरंतर सुख पाहिजे ना, म्हणजे आनंद पाहिजे ना. निरंतर सुख म्हणजे आनंद, कुठलंही सुख निरंतर नाही. प्रपंचातल्या सुखाचं एक मर्यादा लक्षात ठेवा. ज्यावेळेला ते अत्युच्च पातळीवर असतं ना तेव्हाच ते घसरायला सुरुवात झालेली असते. आपण बघा ना, स्त्री आणि पुरुषांचं जे सुख आहे ना ते ज्या वेळेला येतं त्याच वेळेला लगेच दुसऱ्या क्षणी काही अर्थ नसतो, ते सुख संपलेलं असतं. एखादा पदार्थ मी खातोय, खाताना आनंद झाल्यानंतर संपलं, आनंद म्हणजे सुखच झाल्यानंतर पुढे त्याच्यातली काही हे लागत नाही ना. जावई बापूंना आवडतात कशाचे, बेसनचे लाडू आणि पूर्वीची संयुक्त कुटुंब, हे माझ्या आग्रहाचा किती खातीलो आवडतात. म्हणून पुढे कुठेतरी एक चौथा लाडू खाल्ल्यानंतर एक असा पॉईंट येईल की तिथून आपण म्हणतो ना की डिमिनिशिंग युटिलिटी, डिमिनिशिंग रिझल्ट्स ते व्हायला लागतात. आणि शेवटी आणखीन जर 2-4 मेंबर राहिले असतील ते पळ काढतात आणि पुन्हा येणार नाही, इकडे कन्फर्म करेन मेनू काय आहे. हे कल्पना करा, असं कोणतं मला तुम्ही सुख सांगा की जे कायम वर चढत जाणारा ग्राफ आहे. सोडून नाम चढत जातं वाढत जातं आणि पुढे सद्गुरूंशी एकरूप झाल्यानंतर उरलं काय, मर्जेस विथ इन्फिनिटी, मर्जेस विथ इटर्निटी, जे द अल्टिमेट आहे तिथे गेल्यानंतर आणखीन उरलं काय सांगा बरं. म्हणून सांगितलेलं आहे. परत निश्चिंत, सगळ्या संसारातील आनंदासाठी संपूर्ण शरणागती. संपूर्ण म्हणजे टोटल अनकंडिशनल, कंडिशन घालू नका. मी ते काम करेन पण ते काम करणार नाही. मी जास्तीत जास्त काय करेन की चपला उचलून ठेवेन पण डोक्याला नाही लावणार. हे किती कंडिशन झाली हो ना. किंवा मी हे करेन पण ते नाही करणार, हे करेन. तुम्ही पाय त्यांचे चेपा, पायाला मी वरून पाणी घालेन, पण मी त्यांच्या पायाला मसाज करणार नाही वारकऱ्यांच्या. हे कसलं आहे, संपूर्ण शरणागती. त्याच्यासाठी कशासाठी सांगितलेलं आहे आणि हे सगळी ओळच आहे. ते आपण आता वाचतोय कसे 2 जुलै
3 जुलै आहे. संसारातील आनंदासाठी संपूर्ण शरणागती, निश्चिंत म्हणजे निर्भय जीवनासाठी सद्गुरुचरणी विश्वास. विश्वास म्हणजे निष्ठा आपण म्हणतो, कधी हलणार नाही. महाराजांची इच्छा आहे, महाराजांची इच्छा आहे. हे असं कसं घडलं? महाराजांची इच्छा. तसं व्हायला नको होतं का? महाराजांची इच्छा. पण मी महाराजांच्याकडे मागितलं होतं ना, महाराजांची इच्छा. आणि तो चौकोन लक्षात ठेवायचा. मध्ये प्रारब्ध आहे जे बदलणारच नाही आहे. वरती सद्गुरूंची इच्छा आहे, खाली आपण म्हणतो ना की माझे प्रयत्न आहेत सगळ्यात महत्त्वाचं. इकडे सद्गुरू प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देणार आहेत आणि त्यासाठी माझी प्रार्थना असणार आहे. मध्ये प्रारब्ध बदलणार नाही आहे. सद्गुरू म्हणाले मी बदलणार नाही. इथे तुम्ही मध्ये कुठलंही ठेवलं, सद्गुरूंची इच्छा मध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल. पण हे लक्षात ठेवा की प्रयत्न, प्रेरणा, प्रारब्ध आणि प्रार्थना, याच्यात माझ्या हातात काय? प्रार्थना माझ्या हातात आहे. आणि ती सुद्धा सद्गुरूंना पूर्णपणे शरण. मौन प्रार्थना हो. शब्दात कशाला प्रार्थना करता तुम्ही? शब्दात प्रार्थना असेल ना तर जो मराठीचा प्रोफेसर आहे, गोल्ड मेडलिस्ट, काय शब्द वापरेल तो? हा दूर जाईल तो. तो म्हणेल हे मलाही समजत नाही रे, हे तू काय आत्ता वापरलं, निर्विच्छेद्य लक्षण वगैरे. नाही, मला काहीही वापरतात शब्द. तुलाही माहीत आहे का त्या शब्दांचा अर्थ? नाही. गुरु किंवा देव दूर जातो शब्दातल्या प्रार्थनेपासून. आणि प्रार्थना म्हणजे भजन, आणि भजन जर तुम्ही आलापीन मोठे मोठे म्हणलं, हो देव दूर जातो. देवाला ऐकू येत नाही का? म्हणून म्यूट प्रेयर, सायलंट प्रेयर, नॉन व्हर्बल प्रेयर इज द प्रेयर और इज द बेस्ट प्रेयर. तुमच्या संवादांसाठी मी बेस्ट शब्द वापरला आहे. खरी प्रार्थना ही मूक प्रार्थना, मौन प्रार्थना, शांत प्रार्थना. शब्द नकोत त्याला. मला ते मागे तुम्हाला सांगितलं उदाहरण, एक पोरगे येतं KG 2ला आणि येशूसमोर उभं राहतं, प्रार्थना करतं आणि निघून जातात. फादर कौतुकाने बघतो, दुसऱ्या दिवशी परत येतं, प्रार्थना करतं, निघून जातात. कधी प्रार्थना 15 सेकंदाची करतो, कधी 2-2 मिनिट प्रार्थना करतं. आणि ते एक दिवस तो फादर त्याला अडवतो आणि म्हणतो, माय चाइल्ड, डू यू हॅव सो मेनी प्रॉब्लेम्स? तो म्हणतो, व्हाय प्रॉब्लेम्स? नो, यू प्रे एव्हरी डे. म्हणजे त्यांच्या याच्यात प्रॉब्लेम आणि प्रार्थना यांचं एवढं घट्ट गणित आहे की प्रॉब्लेम नाही तर प्रार्थना करू नकोस. साधं गणित आहे ना. सो मेनी प्रॉब्लेम. तो त्याला विचारतो, डू यू हॅव अ स्टेप मदर? तुला सावत्र आहे का? खूप त्रास देते का? म्हणून. आणि कधीकधी तू 15 सेकंद प्रार्थना करतो आणि कधीकधी 2-2 मिनटं प्रार्थना करतो. इतक्या प्रार्थना तुला माहीत आहेत का? हॅव यू लर्न देम बाय हार्ट? पाठ आहेत का तुला प्रार्थना? तो म्हणतो, तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही. मी KGतला विद्यार्थी, मला फक्त A to Z अल्फाबेट येतात. मी ABCD अप टू Z म्हणतो. आणि देवा बघ, हां, ज्यावेळेला ड्रॉइंगचा पेपर असतो त्यावेळेला 15 सेकंद पुरतात. आणि गणिताचा असतो त्यावेळेला 2 मिनटं. पण 2 मिनटं मी ABCDच म्हणत राहतो. मला दुसरं काय येतं? आय डोंट नो अ सिंगल वर्ड स्पेलिंग. म्हणून ABCD Z पर्यंत, ABCD Z पर्यंत, ABCD Z. आणि पुढे ते चाइल्ड म्हणतं ना, तो आजचा आपला गुरु आहे. तो म्हणतो की देवा, माझा प्रॉब्लेम तुला माहीत आहे. आज काय संगीत आहे, संगीताचा पेपर आहे, काही हरकत नाही. आज गणित आहे, आज सायन्स आहे. तर मी तुला अक्षरं दिलेली आहेत. या अक्षरातून माझी जी सध्याची परिस्थिती आहे त्याला योग्य अशी प्रार्थना तू कंपोज कर अँड प्लीज से इट फॉर मी. ती प्रार्थना मी तुला अक्षरं दिलेली आहेत, त्या अक्षरातून निर्माण. आणि या अक्षराच्या बाहेर कोणती प्रार्थना आहे सांगा बरं? A to Zच्या बाहेर इंग्लिशमध्ये प्रार्थना आहे? आपण म्हणतो क टू ज्ञ आणि अ टू आ अशी कुठली प्रार्थना आहे? नाही ना. रू आपण धरतो ते. आपले वर्ण आणि आपले स्वर सोडून कोणतीही प्रार्थना करता येणार नाही. मग तेच आहे ना, बर्नार्ड शॉला ज्या वेळेला एकाने बोलवलं ते उदाहरण माहीत आहे आपल्याला की तू ये. तो म्हणतो मला वेळ नाही रे, तू ये. आज माझं पहिलं मी म्हणजे पहिलं प्रवचन करणार आहे इन द चर्च डिस्कोर्स. तू पहिल्या रांगेत बस आणि तुला ते कसं वाटलं ते बघ. त्या फादर वॉज दॅट कॉन्फिडंट. ते झाल्यानंतर सगळ्यांवर एवढा इम्पॅक्ट पडतो, सगळेजण स्पेल बाउंड मंत्रमुग्ध होतात त्यांचं ते ऐकल्यानंतर. बर्नार्ड शॉला विचारतो, हाऊ वॉज इट? तो म्हणतो, मला वाटते हे तुझं प्रवचन मी कुठेतरी बघितलं आहे. तो म्हणतो, बघितलं आहे कसं? मी प्रवचनाबद्दल विचारतोय. प्रवचन करताना मी कसा दिसतो असं विचारलेलंच नाही. तो म्हणतो, मी प्रवचनाबद्दलच बोलतोय. हे तुझं प्रवचन मी कुठेतरी बघितलं आहे, कुठेतरी बघितलं आहे. तो कुठे बघणार आठवतो? डिक्शनरीत. तू वापरलेले सगळे शब्द डिक्शनरीतले होते. पण यू डिड नॉट मीन व्हॉट यू सेड.
तू त्याप्रमाणे जगत नाही आहेस आणि तुला जे तू सांगतोयस त्याचा अर्थ तुला एकतर माहीत नाही आहे आणि माहीत असला तरी त्याप्रमाणे तू वागत नाही. आय हॅव सीन युअर डिस्कोर्स, ऑल द वर्ड्स वेअर फ्रॉम द डिक्शनरी. असं आपण पारायण करणार आहोत का हे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलेलं आहे की संसारातील आनंदासाठी निश्चिंत देह हा देव हा याच्यासाठी, म्हणजे देव म्हणजे आनंद. लक्षात ठेवा, देव हा कुठेही मूर्त वगैरे आणूच नका डोळ्यासमोर. तुमच्या पूजेसाठी आणा, तुमच्या नवसा सायासासाठी आणा, पण एरवी देव म्हणजे आनंद. बाबांनी विचारले, मला देवाचं दर्शन पाहिजे होतं. मग कसं करायचं देवदर्शन? कुठल्या देवाचं दर्शन करू? गणपतीचं करू का मारुतीचं करू? मारुतीचं करू का आपण म्हणतो श्रीपतीचं करू का पशुपतीचं करू? कुणाचं दर्शन करू? दत्ताचं करू का देवीचं करू? मग मीच विचार केला. त्यांनी सांगितलं कशावरही अवलंबून नसलेला आनंद होणे, त्या आनंदाचा अनुभव घेणे हेच ईश्वराचं दर्शन आहे. अगदी देव म्हणजे आनंद, आनंद म्हणजे कशावरही अवलंबून नाही. तुम्ही आनंदात आहात ना, बस तुम्हाला ईश्वर दर्शन झालेलं आहे. आणि एरवी ईश्वर दर्शन पांडुरंगाला गेलो, पण काय हो गर्दी, माझं पाकिटच मारलं, हे दर्शन आहे? सांगा बरं, बिलकुल नाही आहे. आणि एकाने तर सांगितलं, सध्या काय माहीत नाही शिर्डीला, पण पूर्वी गर्दी वगैरे अशी आणि अगदी तिथे पोचलात ना की भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं, खिसे कापूनपासून सावध राहा. हे सगळेजण हात जोडलेले होते, एक हात त्यांचा मागे गेला हां पाकिटाकडे, आणि मी तुझ्याकडे चोर म्हणून बघतोय, तू माझ्याकडे बघतोयस, तू माझ्याकडे बघतोयस, तू माझ्याकडे बघतोयस. कुठल्याही देवस्थानात असं जर लिहिलं असेल खिसे, आणि खिसे कापू असतातच, हे हौसे नवसे आणि गवसे जे असतात ना, काय गवसतं आहे आपल्याला, काय सापडतं आहे? चोऱ्या तशा वारीतही होतात, नाही होत असं नाही आहे, होतात सगळीकडे. म्हणून लक्षात घेऊया आपण, माझा आनंद कशावर अवलंबून आहे? आनंद कशावरही अवलंबून नाही, म्हणजेच तो खरा आनंद आहे, त्याला देव म्हणलेला आहे. ज्या वेळेला हे मला कळलं त्यावेळेला मी आनंदाची साधना करायला लागलो. म्हणून त्यांच्या आत्मचरित्राचं नाव हे जे बाबा आपण गुरुवर्य बेलसेकर म्हटलं, आनंद साधना. आनंदाची साधना करूया, त्याच्यासाठी नाम वापरूया, ती नामसाधना झाली. पारायण करूया, ती पारायण साधना झाली. अर्चना करूया, आराधना पूजा करूया, ती पूजा साधना झाली. पण आनंद साधना म्हणजे देवदर्शन, लक्षात ठेवा. म्हणून इथे आपण म्हणलेलं आहे की देह हाच देव म्हणजे आनंद प्राप्त. विषयात आसक्ती न ठेवता नित्य आराधना करण्यासाठी नाम सांगितलेलं आहे. नित्य आराधना म्हणजे नित्य मी पूजेतच असतो. एकाला विचारलं, तू दिवसातून किती तास पूजा करतोस? तू म्हणतो म्हणजे नाही, दिवसात तुला नोकरी वगैरे आहे ना वगैरे, पण तरी किती तास पूजा करतोस? तो म्हणतो म्हणजे नाही, किती तास तू पूजा करतोस म्हणजे काय? मी नित्य पूजेत असतो. हे लक्षात ठेवा. मी चालतो त्यावेळेला प्रदक्षिणा घालत असतो, मी काम करतो त्यावेळेला फुलं वाहत असतो, मी ऐकत असतो त्यावेळेला कीर्तन ऐकत असतो, मी बोलत असतो त्यावेळेला नाम घेत असतो. सगळीकडे मला देवाचा सुगंध येतो आणि सगळीकडे मला रामाचं दर्शन होतं. माझी कायम पूजा चालू आहे, नित्य आराधना. आणि नित्य आराधना, नित्य पूजा तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेला मी आनंदात असेन. आणि आनंदाचंच हे सगळं. गुरुपौर्णिमा ही आनंदाची पौर्णिमा आहे. आणि म्हणून गुरुसाठी तिथी कुठली निवडली तर पौर्णिमा निवडली. बाकी पांडुरंगासाठी एकादशी, देवीसाठी पंचमी आणि अष्टमी, गणपतीसाठी चतुर्थी आपण निवडल्यात. पण गुरुसाठी कुठली? पूर्णापेक्षा पूर्ण काय असणार आहे? म्हणून पौर्णिमा ही गुरुला निवडली. आणि त्यातल्यात आषाढाची का निवडली? कारण आषाढात पूर्वी आकाशात ढग असायचे, हो ना, चंद्र दिसायचाच नाही. हा दिसणारा चंद्र आहे का गुरु म्हणजे काही रामचंद्र आहे का? नाही. हा रामचंद्र ज्याच्यापासून आला ना तो गुरु आहे. रामाला राम नाम, ज्याचा एक प्रसंग आहे रामायणात. राम विचारतो कौशल्याला, माझं नाव राम का ठेवलं? तो म्हणाला, वडिलांना विचार, मला काही उत्तर माहीत नाही. दशरथाकडे गेला. दशरथ म्हणला की हे काम वसिष्ठांचं आहे, कारण वसिष्ठांनी नाव ठेवलेलं आहे. वसिष्ठांनी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. इथून पुढे श्रीराम जयराम जय जयराम म्हणताना वसिष्ठ म्हणाले, तुझ्या आधी तुझे वडील होते, पट्टे ना तुला? हां, तर दशरथातला र आम्ही घेतला, बरोबर. कौसल्या आई आधी होती ना, हां, कौसल्यातला आ घेतला, रा आ झालं, रा झालं. आणि सुमंत्र होते तुझ्या आधी मंत्री, हो, म घेतला, र आ म, राम. त्या तुझ्या आधी राम होता, त्याच्या आधी राम होता, सगळ्याच्या आधी ओम होता. आणि सगळ्या अक्षर ओमपासून सुरू होतात. तुम्ही म्हणाल कसं? कसं ओमपासून सुरू होतं? ढ कसं ओमपासून सुरू होतं? एक वेळ ज्ञ होईल. अक्षर अगदी सोपं आहे. अक्षर उभं राहण्यासाठी
त्याला अ लागतं की नाही सांगा बरं. आपण क म्हणतो ना, इंग्लिशमध्ये सुद्धा के, त्याला अ लावलं की का, क हो, त्याला स्वर लावावे लागतात. नुसती व्यंजनं उभीच राहू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो कचा पाय मोड. हां हो, पाय मोड म्हणजे मुलगा विचारतो काय मोडायचा, हे तू म लिहिलंयस ना, ते मोड पाय. न लिहिलंयस ना, न मोड पाय. कारण म्हणजे महान म्हणायचं, महान असं म्हणायचं नाही, बरोबर ना. तो पाय मोडायचा म्हणजे त्याच्यात कुठलाही स्वर जोडलेला नाही. आपल्याकडे अ आ ए ई आहेत म्हणून ती 12 खडी आहे. क आहे पण क का की की तो क आहे ना, क प्लस अ, का क प्लस आ, की क प्लस ई, की क प्लस ई, हे तयार केलेलं आहे आपण. आता क कसा तयार झाला सांगा बरं. ओम पासून. कारण ओम कसा तयार झाला, ओम, अ पासून सुरू झाला. अ पासून ओम सुरू झालेला आहे. अ शिवाय कुठलंही अक्षर उभंच राहू शकणार नाही. आ ई ही नंतरची आगगाडी आहे, लक्षात ठेवा. अ शिवाय काहीच उभं राहू शकणार नाही आहे. म्हणून प्रत्येक रस्त्यातला र, र अधिक अ, आणि अ हे ओंकारातलं पहिलं अक्षर आहे. रस्त्यातला स, हां बरोबर, तिथे अ लागले आहे पण त लागला आहे, तिथे ए लागलेला आहे, अ आ ई ई. तुम्ही विचार करा बरे की प्रत्येक नाम हे ओंकारातून आलेलं आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणून तुम्ही राम म्हणताना ओम म्हणा. म्हणून आपण म्हणतो ना, एखादी माळ जर वेळ असेल तर ओंकारात्मक म्हणा. म्हणून आपण म्हणतो श्रीराम. तुम्हाला जेवढं म्हणता येते हा जो जो आहे ना, तोच ओंकारातला हे. जय राम हे मी म्हणताना रा एरवी मी वाढवतो, जय राम मी रा वाढवतो, बरोबर. हे आलापी आहे, गायन आहे, मंत्र आहे, ठीक आहे. पण मला ओंकारात्मक श्रीराम, राम ही शॉर्ट म्हणेन कारण मला म वाढवायचं आहे. आणि आतून तुम्हाला इतका सुंदर मसाज होतो ओंकार म्हणताना किंवा म्हणताना. आतले गाल, बाहेरचे गाल, कान, नाक, डोळे, अगदी मस्तकापर्यंत व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंदनं जाणवतात. तो खरा ओंकार आहे. आणि सगळं नाम ओंकारापासून सुरू झालेलं आहे. हे जर लक्षात ठेवलं तर पुढे अगदी सोपं आहे. म्हणून नित्य आराधना करायची असेल तर ते नाम घेतच करता येते. सुख दुःख निवेदन फक्त रामापुढे, फक्त. बॉसला वगैरे सांगू नका. हां तुम्ही, आपण म्हणतो ना काउन्सिलरला सांगायचं ना, सांगा ना. वकिलाला सांगायचं नाही का, सांगा ना. डॉक्टरला सांगा ना. पण शेवटी निवेदन करायचं आहे. निवेदन म्हणजे अर्ज करणं ना. मित्राला सांगा ना, बाबा माझ्या जीवनात सध्या हा प्रॉब्लेम आहे, सांगा ना. पण त्याच्याबद्दल निवेदन करायचं आहे, मदत मागायचे फक्त गुरुला किंवा रामाला. फक्त हा शब्द महत्त्वाचा आहे, फक्त. नाम घेत प्रारब्ध भोग आनंदानं भोगणं, हे लक्षात ठेवा. आनंदानं प्रारब्ध भोग, त्याच्या सद्गुरूंचाच आधार. 6 जुलै, सद्गुरूंचाच आधार हीच श्रद्धा. दोनदा चकार वापरलेला आहे. सद्गुरूंचाच आधार आणि हीच श्रद्धा. दुसरी श्रद्धा मानूच नका. या देवावर त्या देवावर, सोमवारी इकडे, मंगळवारी तिकडे करा तुम्ही. कारण आपल्याला रुची पालटाची एवढीच सवय आहे की एकादशी काहीजण फक्त खिचडी खायला मिळते म्हणून करतात. हे रुची पालट आहे. आपल्याला हवा पालट पाहिजे. आपल्याला काया पालट एक वेळ चालेल पण मनोपालट नकोय. मी जर मनबुद्धींनी बदललो तर मी माणूस बदलेन. वाल्याचा वाल्मिकी भीती वाटते आपल्याला. सध्या काय बरं चाललं आहे नाही. हां एखादा बॉस असलेला हेडमास्टर, तू सेवा असलेला सेवक हेडमास्टर बन. अवघड जाईल त्याला चॉईस. बॉसिंगमध्ये रुबाब आहे की नाही. सगळेजण येतात, गुड मॉर्निंग सर वगैरे म्हणतात, माझ्यासमोर सही करतात. मी त्यांचा दास व्हायचं. म्हणून महाराज म्हणतात दीनांचा मी दास आहे. तुम्ही दीनानाथ वगैरे काय म्हणता, मी दीनदास आहे. परवा सहज मला एक माझ्यासाठी नाव सुचलं वानतेला. वानतेचे अध्यक्ष आहेत ना ते गुरुदास आहेत आणि उपाध्यक्ष आहेत ते गुरुनाथ आहेत. म्हटलं मी नाथदास आहे, नाथांचा दास आहे. नाथ म्हणजे हे आमचे एकच नाथ आहेत ना, दुसरे नाथ कुठले आहेत. हे महत्त्वाचं आहे. जितकं दास, जितकी सेवा, जितकं नम्र होता येईल तितका आनंद जीवनातला वाढेल. हे लक्षात घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे 10 जुलैपर्यंत वाचणार आहोत आपण. नंतर सद्गुरूंचाच आधार हीच श्रद्धा. मागे पुढे सद्गुरू हाच विश्वास आणि निर्धार. मागे महाराजांनी जय श्रीराम म्हणून उडी मारली ना, त्यांना ते नागपाश घातलेले होते ज्यांना सिद्ध होते 2. त्यांनी सांगितलं तुम्हाला सिद्धी येतात. महाराज म्हणाले मला येत नाही. अनेक दिवस चाललं. मग ते म्हणाले आज आम्ही तुम्हालाच बांधून टाकतो. नागपाशाने महाराजांना बांधलं
महाराज म्हणाले काही नाही, जय श्रीराम म्हणून उडी टाकली, खाली दरी होती, ते सर्प सगळे मेले. महाराज परत वरती आले. ते म्हणाले म्हणजे तुमच्याकडे महासिद्धी आहे, नागपाशाचा काही उपयोग झाला नाही. म्हणलं जय श्रीराम म्हणलं मी, मला दुसरा कुठलाही मंत्र येत नाही. नाही नाही, आम्ही तुमच्याबरोबर राहतो, तुमची सेवा करतो, आम्हाला काहीतरी सिद्धी शिकवा. आणि मग ते दोघंजणं राहिले. आणि एकाने, तुम्हाला माहीत आहे, गाडी चुकत होती त्यांची. त्यावेळेला त्यांनी सांगितले जातेच कुठे, गाडी थांब. गाडी थांबली, आगगाडी ट्रेन, काहीतरी डिफेक्ट निर्माण झाला असेल. आणि नंतर ते पोचले, तिघंजणं गाडीत बसले आणि तो म्हणतो गाडी चल, आणि गाडी सुरू झाली. महाराज म्हणाले आपण बैरागी गोसावी, आपण आत्ता ह्या गाडीने गेलो काय, पुढच्या गाडीने गेलो काय, तिकीट तर आपण कधी काढतच नाही. गोसावी अजूनही तिकीट काढत नाहीत. आणि कोण काय, तुम्ही त्याला मारणार आणि तुरुंगात टाकणार, त्यांच्यावर किती खर्च होईल सांगा बरं. म्हणून त्यांना सोडून देतात. म्हणून तुम्हाला सांगतो की ब्रिटिशांच्या काळापासून गोसावी तिकीट काढत नाहीत. आणि तिकीट काढत नाहीत म्हणून त्यांना त्यावेळेला फटके मारायचे. रामदास काननगडचे म्हणतात असा प्रसंग माझ्यावर आला, एकदा तर नक्कीच आला. सगळ्यांना उभं केलं गोसाव्यांना. आणि तो स्टेशन मास्तर कडक होता, त्याने हंटर मागवला चाबूक, आणि प्रत्येकाला 10-10 फटके मारायला लागला. तो अगदी माझ्यापर्यंत आला. मी माहीत आहे ओम श्रीराम जय राम जय जय रामच म्हणत होतो. आणि शेवटी जाऊ दे, मला मारले नाही ते फटके, दमला असेल तो सगळ्यांना मारून, थकला असेल, चाबूक टाकला आणि तणतणत निघून. यांना मारून काय उपयोग आहे, तिकीट तर हे काढणारच नाहीत, हो ना. म्हणून महाराज म्हणाले आपण तिकीटही काढलेलं नाही, आपली गाडीही ठरलेली नाही, एवढी तुझी सिद्धी आगगाडी थांबवण्यासाठी वापरलीस आणि नंतर जाण्यासाठी. 12 वर्ष तू जा हिमालयात. आणि दुसऱ्याला सांगितलं कुठे, अबूच्या पाडावर कुठेतरी जा. तो 12 वर्षानंतर एक भेटला, तो बदललेला होता, सिद्धीच्या मागे लागलेला नव्हता. आणि दुसरा आला, तो जरा अहंकारच झाला होता. त्याला ब्रह्मानंदांकडून निरोप पाठवला, आहेस तिथेच थांब, भरपूर तुला अजून 12 वर्ष अभ्यास केला पाहिजे आणि नंतर तू माझ्याकडे. देवापाशी सद्गुरू माऊलीकडे बालक होऊन जाणे. बाळ मग अशी सांगितलं ना, बालक होऊन जाणे. तू माऊली मी तुझे बाळ, हे सगळ्यात सुंदर नातं आहे. कितीतरी निरनिराळे नातं म्हणजे भाव सांगितलेला आहे. एक कांता भाव म्हणजे मी पत्नी आहे कृष्णाची, हा भाव पुरुषाला खूप अवघड जातो. मीरेला म्हणणं की मेरे तो गिरीधर नागर सोपाय हो, पण ज्यावेळेला एखादे रामकृष्ण परमहंस म्हणतात किंवा एखादे गुलाबराव महाराज म्हणतात की मी तुझी पत्नी आहे, हा पत्नी भाव किंवा कांता भाव त्यांना टिकवावा लागतो. नुसता युनिफॉर्म करून नाही. तुम्ही आपली तुकामाईसुद्धा बघा ना, मागे बांधलेले केस आहे, त्याच्यात एखादं फूल आहे, हातात काकणं घातलेली आहे, कपाळाला कुंकू लावलेलं आहे, हे त्यांचा मधुरा भाव आहे. त्यांचा मधुरा भक्ती, मीरा भक्ती, कांता भक्ती ही पहिली आहे. दुसरं आहे तू दास मी तू स्वामी मी दास हनुमान. आपण सखे एकमेकाचे, अर्जुन आणि कृष्ण ही निरनिराळी नाती आहेत. महाराज म्हणतात सगळ्यात चांगलं नातं तू माऊली मी तुझे बाळ, आता पुरवी माझे आळ, म्हणजे कौतुक. आणि विनोबा काय म्हणतात गीताईच्या आधी, गीताई माऊली माझी मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलवणी कडेवरही. मी बाळ आहे, मी पडणार आहे, मी रडणार आहे, ती माझी आई आहे, ती मला कडेवर उचलून घेते आणि शांत करते. म्हणून सगळ्यात सद्गुरूकडे नातं चांगलं कुठलं तर तू माऊली मी तुझे बाळ, हे बालक होऊनी जाणे. नंतर देवाशी भजावे प्रेमभावनेनं निशंक म्हणजे निस्संदेह मनानं. हे महत्त्वाचं आहे. निस्संदेह, डाऊट आपला असतोच, कितीतरी वेळेला डाऊटच आपल्याला ठार मारतो. डाऊट नको, निस्संदेह भावनेनं. 8 जुलै आणि नित्यनेमानं. नुसतं निस्संदेह भावना नाही, नित्यनेम. आणि नित्यनेम फक्त नामाचाच करता येईल सांगा बरं. मी तुमच्याशी बोलतो आहे, आत नाम चालू आहे, हा माझा भाव, हा भाव निर्माण होण्यासाठी काही वर्ष जाते. एरवी भास होईल, हरकत नाही की मी तुमच्याशी बोलतो आहे, आज श्रीराम जयराम जय जयराम चालू. मी रागवू शकणार नाही, मी खोटं बोलू शकणार नाही, मी हिंसक बनू शकणार नाही. आज जर नाम चालू असेल तर मी नामासारखा म्हणजे रामासारखा म्हणजे महाराजांसारखा वागेन. पुढे बघा, आत्यंतिक प्रेमातून अनुसंधान. 8 जुलै अनुसंधान महाराजांचा आवडता शब्द. कायम चिकटलेलं राहणं, एव्हर कॉन्टॅक्टेड और एव्हर कनेक्टेड. त्याच्यासाठी काय पाहिजे, अनुसंधान कशातून सांगितलं, आत्यंतिक प्रेमातून. आत्यंतिक प्रेम म्हणजे महाराज कधी चुकणारच नाही. माझ्या जीवनात हे असा अकल्पित प्रसंग का आला, महाराज कधी चुकणारच नाही, कधी चुकणारच नाही. हे बघा तुम्ही, हे आत्यंतिक प्रेम असेल, त्यातून अनुसंधान म्हणजे प्रत्येक वेळेला काही झालं महाराज आहे, महाराजांची इच्छा, हे अनुसंधान आहे. महाराज 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 म्हणणे नुसतं अनुसंधान नाही, महाराजांची इच्छा, साऱ्या विश्वावर महाराजांचा प्रभाव, हे लक्षात ठेवा.
पुढे काय सांगितलेलं आहे? तारीख 9, 8 तारीख झालं. ईश्वर, हां, ईश्वर प्रेम वाढवणं हे अनुसंधानाचं मर्म. नामामध्ये चित्त नित्य गुंतवणं. रामे चित्तलय सदा भवतुमे भो राम मामुद्धर. रामात चित्त म्हणजे खूप मोठा अर्थ आहे हो. मी फक्त एवढं तुम्हाला सूत्र म्हणून सांगतोय. रामात सतत चित्त असलं पाहिजे. समर्थ म्हणतात रामाच्या देवळात नको, रामाच्या मूर्तीत नको, रामायणात म्हणजे रामाच्या ग्रंथात नको. मग राम म्हणजे काय? नाम हाच राम आहे. मग रामाच्या मूर्तीत, महाराजांच्या चित्रात माझं चित्त नाही, नामात फक्त. हेच उत्तर आहे त्याचं. पुढे काय सांगतात? अनुसंधानातून नामामध्ये चित्त. देहबुद्धी नाशातून सुख दुःख न बांधणं. बांधणं नाही, बांधणं. कदा वाधिजेना पदा नित्य नेमे. आपदा बांधणार नाही. आपदा येईल ना तुमच्यावर. कुणाच्या जीवनात संकट येत नाहीत सांगा बरं. पण महाराजांवर श्रद्धा आहे. महाराजच सगळं करून राहिलेले आहेत. मी दुःखी होणार नाही आणि कुणाला दोष नाही देणार. आणि देह प्रारब्धाधीन, मन नामात. नामाधीन. देह प्रारब्धाधीन. महाराज म्हणाले प्रारब्ध मारावे देहाच्या माथा. देहाच्या डोक्यावर प्रारब्ध आपटा. आणि मन गुंतवावे कुठे? रामाच्या म्हणजे रामाच्या पायी मन गुंतवा. प्रारब्ध देहावरच सोपवा. आणि तुम्ही सोपवलं नाही तरी प्रारब्ध म्हणता अरे माझी मर्यादाच आहे रे, देहाच्या पलीकडे मी जाऊच शकत नाही. बरं आहे तू मला घेऊन जातोस, आतलं जग दाखवतोस, बरं आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर देहबुद्धी नाशातून सुखदुःख न वाढणं. देह प्रारब्धाधीन, मन नामाधीन. 10 जुलै जीवन सार्थकतेसाठी म्हणजे जीवनमुक्तीसाठी सद्गुरूंना अनन्य शरण. आणि रामकर्ता भावातून उपाधिरहित म्हणजे शांत स्थिर बुद्धीचा लाभ. काही करायचं नाही आहे, ती उपाधी आहे. एक दिवस न बोलणं, एक दिवस न खाणं, एक दिवस न झोपणं किंवा काही तास न झोपणं ही निरुपाधी आहे. आणि निरुपाधीतून महाराज किंवा नामातून महाराज हे आपल्याला मिळतात. 11 ते 20 आपण वाचूया सगळे. पाऊसही पडतोय. 11 ते 20 सुरुवात करूया. श्रीराम जय राम जय जय राम. सत्पुरुषाचा अनुग्रह होता जीवनात सत्ता त्याची चाले श्रीराम. दुःखमुक्त होय संत भेटी श्रीराम.
श्री राम जय जय राम. आपण आता मी फक्त वाचणार आहे, कारण आता बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्याच आहेत. आता 11 जुलै, अनुग्रहानंतर जीवनावर सत्ता केवळ सद्गुरूंची. आपल्यापैकी अनेक जणांनी अनुग्रह घेतलेला आहे, काही जणांनी अलीकडच्या काळात घेतलेला आहे. सत्ता केवळ सद्गुरूंची. पण मी ऑफिसमध्ये काम करतो, माझे साहेब आहेत, त्यांची सत्ता आहे का? व्यावहारिक सत्ता आहे. म्हणजे पत्नीची सत्ता बऱ्याच वेळेला असते. एक तुम्हाला संवाद सांगतो. दोघांनी अनुग्रह घेतला गोंधवल्याला, हे त्याला सांगितलं आता फक्त गुरुची सत्ता तुमच्या ह्याच्यावर. हा आला आणि म्हणला आता फक्त गुरुची सत्ता. मी आता वाघ झालेलो आहे. त्यावेळेला ती म्हणते मी सिव्हिल झालेली आहे, मी गुरु घेतलेला आहे. म्हणजे आपल्या घरातली सत्ता बदलणार नाही, तो सत्ता पालट नाही, माझी सत्ता तुमच्यावर चालणारच. ही व्यवहारातली सत्ता आहे. त्यामुळे मी जो सुखी आणि दुःखी होतो ते व्हायचं नाही, हा याचा अर्थ आहे. सगळी सत्ता सद्गुरूंची. प्रपंची परमार्थी 25वा प्रपंची परमार्थी सत्ता सद्गुरूंची, म्हणून साधना दक्षता पाहिजे. सगळीकडे जर सद्गुरूंची सत्ता आहे तर साधन करताना मी सावध पाहिजे. दक्षता आणि सातत्य ह्या दोन गोष्टी आहेत. दक्षता म्हणजे अलर्टनेस आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. सतत माझं नाम चालू राहिलं पाहिजे. निरपेक्ष भक्तीतून श्रीहरी म्हणजे सद्गुरू कृपा. अपेक्षा नाही करायची, आणि अपेक्षा केली नाही की आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं, हे लक्षात ठेवा. निरपेक्ष सत्कर्माच्या अहंकार शून्यतेतून उद्धार. सत्कर्म करतो आपण, पण त्याचा अहंकार असतो. तो अहंकार गेल्याशिवाय कर्मयोग कसा येणार आहे? जे खूप कर्म करतात, अनेक संस्था उभारतात, त्याच्या अनेक शाखा, त्याला कर्मवीर म्हणतात, कर्मयोगी म्हणत नाही. आणि लोकमान्य टिळकांनी किती कार्य केलं, ग्रंथ लिहिले, केसरीचे संपादक होते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था काढली, आणि तरीसुद्धा इदन्न मम, हे माझं नाही आहे, हे सगळं परमेश्वराचं आहे. तो माणूस शांत राहील, तो परमेश्वराच्या जवळ असेल. म्हणून अहंकार शून्यतेतून जा. देव आणि नाम हे अभिन्न हा विश्वास पाहिजे. म्हणजे महाराज आणि नाम किंवा देव आणि नाम, बाकी काही नाही.
नाम प्रत्येक देवाचं आहे. आपण आज किती देवांची नामं घेतली ती एक सांगण्यासाठी शेवटी नाम एकच आहे आणि ओम हेच ते नाम आहे. पुढे बघूया. नाम भक्त आणि भगवंत एकाच ठिकाणी. महाराजांचंच वाक्य आहे. जिथे नाम आहे तिकडे भक्त आणि भगवंत आहे. जिथे भक्त आहे तिथे नाम आणि भगवंत आहे आणि जिथे भगवंत आहे तिथे नाम आणि भक्त आहे. ते असतातच तीन कायम एकत्र. त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे की निष्ठायुक्त नामस्मरण. आपण बघितलं आहे विश्वास हा व्यवहारातला आहे. श्रद्धा ही सुरुवातीची आहे. डळमळते श्रद्धा पण निष्ठा डळमळत नाही. महाराजांची इच्छा म्हटली की महाराजांचीच इच्छा. अशी कितीतरी मंडळी असतात भक्ती करायला लागतात पण संसारात काहीतरी अप्रिय घटना घडली की काही खरं नाही. इतकं केलं महाराजांचं किंवा इतकं केलं निरनिराळे काही उपयोग नाही. ही श्रद्धा आहे बघा डळमळते. श्रद्धेची ज्योत कायम हलत असते. निष्ठा नाही. ती निवात ठिकाणी वारा नसलेल्या ठिकाणी जर ज्योत ठेवली तर ती जशी स्थिर राहील त्याला निष्ठा म्हणतात. ठीक आहे. पुढे सांगितलेलं आहे योग्य निष्ठायुक्त नामस्मरण सांगितलेलं आहे. गुरुनं सांगितलेलं साधनच शिष्यासाठी योग्य. दुसऱ्याने सांगितलेलंच म्हणजे तेवढंच करा, जास्त करू नका, वेगळ्या पद्धतीने करू नका. काही जण निरनिराळ्या ठिकाणी जातात. हल्ली इतके कोर्सेस असतात, ऑनलाईन कोर्सेस असतात आणि आम्ही सतत ओम म्हणत होतो. कुठल्या तरी एका ठिकाणी गेलं ते नाव तुम्हाला माहीत आहे. एकाने सुरू केलं काय इतका आंबट करून टाकलं ते. काय मी जिथे जातो ना तिथे पहिल्या वेळेला मी सावध राहीन. आरती म्हणताना सुद्धा देवीचे अर्थ सुद्धा जय देवी कुणी महादेवी म्हणतात. इथे जर महादेवी म्हणत असेल तर मी महादेवी म्हणेन, मी थांबेन. माझं दुसऱ्यावर लादणार नाही हे लक्षात ठेवा. नंतर हृदयात राम मुखी रामनाम प्रपंचाचे काम हाची नित्यनेम. फार सुरेख आहे. हृदय आपल्याला नवीन नाही आहे. हृदयात राम मुखी रामनाम प्रपंचाचे काम हाची नित्यनेम. आणि गुरु भेटीसाठी तळमळ आवश्यक. तळमळलं पाहिजे. नाही होत अजून कसं. आणि नामस्मरणातून संत भेट म्हणजे दुःखमुक्ती. महाराजही भेटलेत आणि दुःखही आहे. नाही भेटले महाराज असंच आहे. पुढे बघूया 16 तारीख. नित्य निरंतर नामातूनच परमार्थ म्हणजे आनंद लाभ. अंतकाळी भगवंताचं नाम हा तर महाराजांचा सिद्धांत आहे. विषयात सुख नाही. विषय म्हणजे आत्ता मगाशी सांगितलं सद्गुरू आज्ञाप्रमाण मानून अखंड साधन. आज्ञाप्रमाण म्हणजे सर्वोपरी. मगाशी हा विचार आलेला आहे. स्वतःला जिंकणं आत्मविजय म्हणजे जगाला जिंकण्यापेक्षा अवघड आहे. सिकंदराला त्या गुरुनी विचारलं ना, तो म्हणला मी जग जिंकणारा अलेक्झांडर द ग्रेट आहे. हॅव यू कॉन्कर्ड युअरसेल्फ. तू जिंकले स्वतःला? नो. मग जगाला काय जिंकले? मी स्वतःला जिंकले म्हणून मी जगाला जिंकले. हे शंकराचार्यांची 100 काहीतरी प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर आहे. जितम जगत केनं. कोणी जग जिंकलं? मनोहीयन. ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढे लक्षात ठेवा विषयात सुख नाही. सद्गुरू आज्ञा. स्वतःला जिंकणं म्हणजे जगाला जिंकण्यापेक्षा अवघड आहे. परमेश्वराचा एकमेव आधार परमेश्वर हाच माझा आधार आहे. आणि त्यामुळे काळजीचा नाश. काळजी गेली पाहिजे नाहीतर अजून आपण कच्चे आहोत त्यातून. समाधान ही ईश्वरी देणगी. आता ईश्वरी देणगी म्हटल्यानंतर काय देतात का कोणी? नाही. मलाच घेतो. हे कसं असतं माहिती आहे ना. आपलं कॉन्स्टिट्यूशन आठवते ना, संविधान. त्यातलं पहिलं काय वी द पीपल ऑफ इंडिया. बरोबर. आता इंडिया म्हणायचं नाही, भारत म्हणायचं. वी द पीपल ऑफ भारत हॅव्हिंग सॉलेमली गिव्हन टू अस. हे संविधान आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही निवडलेले प्रतिनिधी त्याप्रमाणे कार्य करतील. नाम सद्गुरू हे सगळे माझे मी आहे. सद्गुरूंची कृपा मला आतून जाणवते. माझे सद्गुरू तुमचे सद्गुरू बाहेरून एक आहे. माझे सद्गुरू तुमचे सद्गुरू दोन निराळे आहेत. ज्या वेळेला तुम्हाला माहीत आहे दोन ठिकाणी प्रसंग आहे महाराजांच्या चरित्रात आहे की ज्या वेळेला त्या नावेला भोग पडलं आणि नाव बुडायला लागली गंगेत त्यावेळेला प्रत्येकजण महाराज वाचवा महाराज वाचवा. त्यावेळेला श्रीराम जयराम जय जयराम आठवलं नाही? तुम्ही म्हणाल नाही महाराज आहेत ना जिवंत वाचवा. पण मग वाचवा कशाला? महाराज 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 शांतपणे म्हणा ना. तिथे कशाला घाबरलात तुम्ही? म्हणजे काहीच नाही. आणि इकडे दुसरा प्रसंग नर्मदा गेलेले आहेत गजानन महाराज वाचवा पुन्हा आग्रह करणार नाही वगैरे. हे कशाला? महाराज इथे आहेत. तुमची महाराजांवर आणि नामावर श्रद्धा आहे तर गप्प बसा ना. एक प्रसंग मागे सांगितला होता. एक जहाज वादळात सापडलं. कॅप्टननी बाहेरून सांगितलं आपापल्या देवाची प्रार्थना करा. प्रेयर अलोन कॅन सेव्ह अस. प्रार्थनेमुळेच आपण वाचू. ती बाई प्रार्थना करायला लागली. सगळे कोण फादर होते ते आपली प्रार्थना, मुस्लिम होते प्रार्थना, प्रत्येकजण आपापल्या देवाची प्रार्थना करतो.
एक माणूस शांत आहे, त्याची बायको कानात सांगते तुम्ही शांत आहात, फार भिलात तर नाही ना, म्हणजे भिवून गोठलात तर नाही ना, हे विचित्र दिसतंय, प्रार्थना करा. शेवटपर्यंत त्याचे ओठ हलले नाहीत, हात जोडले गेले नाही. कॅप्टननी बाहेरून सांगितलं आपण वादळातून बाहेर पडलेलो आहे. त्यावेळेला सगळ्यांनी विचारलं तुम्ही एवढे शांत कसे होतात. मीही त्यांना तेच विचारले तुम्ही एवढी शांत कसे. त्यांनी शेजारी पडलेला सुरा किंवा कोयता उचलला आणि बायकोच्या मानेला असा मी कोयता घेऊन तुला मारायला आलो, तुझ्या डोळ्याची पापणीसुद्धा लावली नाही, तू कुठे घाबरलीस. मला माहीत आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही फक्त आणून चिकटवणार आहात, तुम्ही मारणार नाही आहात. माझं देवावर आणि देवावर माझं तेवढंच प्रेम आहे. तो कशाला मला मारेल, आणि त्याची इच्छा असेल तर कशाला मला जगवेल. मी शांत होतो. मी तुला मारायला आलो तरीसुद्धा तू घाबरली नाहीस, वाचवा वाचवा म्हणाली नाहीस, कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. तेवढा तुझा देवावर विश्वास आहे का. नाही, आपण लगेचच देवावरचा विश्वास टाकून देतो. मग एक म्हणतात ना की बोट बुडायला लागली की पहिल्यांदा बाहेर पडतात ते उंदीर, आणि पाण्यात पडून मरतातच. उंदीर जगतच तसं आपलं आहे. पहिल्यांदा बाहेर पडतं ते नाम, पहिल्यांदा बाहेर पडतं तो अभ्यास, पहिल्यांदा बाहेर पडते ती उपासना. सगळं कारणच हवं असतं आपल्याला. पुढे बघा, अन्नदान या अनन्य वर्तनात निर्गुणाचं रहस्य कळण्यासाठी सगुणाची उपासना आवश्यक. समाधान ही ईश्वरी देणगी म्हटलं. वर्तनात नित्य नम्रता 43वं वाचतोय आपण, त्यातून ईश्वर प्राप्ती. अन्नदान या अनन्य दानातून भगवंत प्रसन्न. फार सुंदर शब्द आहेत. अन्नदान हे अनन्य दान आहे, ते करून धन्य व्हा असं पुढचं एक सूत्र आहे. अन्नदान ते झाल्यानंतर नामातून समाधान हीच भगवंताच्या प्राप्तीची खोट. आणि समाधान नाही आहे, आनंद नाही आहे, तृप्ती नाही आहे, अजून आपण दूर आहोत, भगवंतापासून दूर आहोत, गुरुपासून दूर आहोत. अगदी सहज समजा. राम हा सखा बनल्यावर प्रपंचातून भय आणि चिंता हद्दपार झाली पाहिजे. आणि शेवटी 20 तारखेचं रामात लीन होऊन रात्रंदिन नामस्मरण केलं पाहिजे. लीन होऊन नामस्मरण म्हणजे रामावर स्वार होऊन नाही, रामाला माझ्यावर स्वार होऊ द्या आणि माझ्या तोंडातून नाम निघू द्या. आता 21 ते 31 वाचूया, उरलेली सूत्र वाचून थांबूया. वाचा. श्रीराम जय राम जय जय राम. 21 पुढचं पान आहे ना. ते पानं जरा हे चिकटलेली आहेत. हां, 21 जुलै. अनादि अनंत जगी असे नाम, देऊनिया प्रेम घ्यावे सदा श्रीराम. चित्तशुद्धीसाठी ईश्वराचे नाम, उपाय उत्तम असे जगी श्रीराम. वेद असे स्तुती ईश्वराची जाण, ठेवावे स्वमन देवाकडे श्रीराम. तन्मय होवोनी सदा नाम घ्यावे, तेणेची साधावे स्वकल्याण श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्री राम जय जय राम। भेटत से श्री राम सदा नामी नाम जय जय राम। होयमनी श्री राम जय जय राम। असे कर्तव्याचा जगा माझी श्रीराम संसारी सतत मुखे घ्यावे तेणेची पावावे समाधान श्रीराम जय जय राम। शरीर प्रपंच ही साधने होत साध्य परमार्थ जगी असे श्रीराम परमार्थासाठी सुलभ साधन असे नामस्मरण संसारी या श्रीराम करावे सतत संसारी साधन तेणे समाधान प्राप्त होय श्रीराम नामस्मरणेच व्हावे ईश्वराचे कष्ट प्रपंचाचे नाश होती श्रीराम जय जय राम। सहज तुम्ही 21 जुलै पान काढा मी फक्त वाचणारे सूत्र तुम्हाला त्यात ती दिसतीलच सोपं आहे। नाम अनादि अनंत म्हणजे नामाला आरंभ नाही आणि म्हणून नामाला अंत नाही। चित्तशुद्धीसाठी ईश्वराचे सप्रेम प्रेम म्हणजे प्रेमा सकट असलं पाहिजे नुसतं नाही नाम घेऊन चालणार। स्वकल्याणासाठी तन्मय होऊन सदा सर्वदा नाम तन्मय हा शब्द महत्त्वाचा। अंतिम सुखाचा कल्याण मार्ग हा सद्गुरु कृपेमुळेच दुसऱ्या कशामुळेही नाही। गुरु आज्ञेवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यानुसार आचरण म्हणजे वर्तन करायचं। गुरुचा आधार हीच परमार्थामध्ये श्रद्धा। गुरुवर नित्य विश्वास ठेवून संसार करणं। नित्य विश्वास म्हणजे आत्ता आहे नंतर आहे नंतर नाही असं नाही। सद्गुरू प्रत्यक्ष देव म्हणजे साक्षात परब्रह्म। सद्गुरूच्या प्रसन्नतेसाठी गुरु आज्ञा प्रमाण म्हणजे अंतिम। नाम हेच सत्य असल्याने त्याचं नित्य स्मरण केलं पाहिजे। आपले शरीर आणि प्रपंच भगवत सत्तेनं म्हणजे सद्गुरू इच्छेनं चालतात ही जाणीव हे फार महत्त्वाचं आहे। माझं शरीरच जर त्यांच्या इच्छेनं चालतं आणि करोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे
की आपण आजारी पडतो किंवा कुणाला कॅन्सर होतो, नॉट बाय चॉईस, नॉट बाय फोर्स. आणि फोर्स असेल तर माझ्या प्रारब्धाचा, हे लक्षात ठेवा. तर माझी ह्या चुका झाल्या, डॉक्टर औषध हे सगळं आहे ना प्रारब्धाधीन आहे. मी आनंदात राहीन कारण सद्गुरूंनी मला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे भोगवासना, आपले शरीर, अनित्य विषयांचा त्याग आणि नित्य भगवंताचा स्वीकार. विषय अनित्यच असतात. भोगवासना कमी करून त्यासाठी मनाला आवरून सद्गुरू भेटीची तळमळ, फक्त रामाकडे मागणं आणि आहे त्यात समाधान मानणं, संपूर्ण जीवन रामार्पण करणं, करता करविता केवळ राम म्हणजे फक्त राम हा भाव ठेवायचा. नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे सदैव सद्गुरू असतोच हा भाव. रामनामानेच दुःखनाश, त्यासाठी प्रपंचातील आसक्ती कमी करणं. ज्याचा प्रपंच सद्गुरूंच्या स्मरणात त्याच्या प्रपंचात सद्गुरू, फार सुंदर आहे. ज्याचा प्रपंच सद्गुरूंच्या स्मरणात त्याच्या प्रपंचात सद्गुरू आहेतच. रामाला सर्वस्व समर्पणातून समाधान. मीपणाचे ठाण म्हणजे अहंकार दुःखाला कारण. प्रपंच सुखाचा नसून कर्तव्याचा मानणं. शरीर प्रपंच ही साधन आणि परमार्थ हे प्रपंच साधन आणि परमार्थ हे साध्य, चुकून ते साधन झाले. शरीर प्रपंच ही साधन आहेत आणि परमार्थ हे साध्य आहे, साध्य. प्रपंचातील कष्टांच्या नाशासाठी अखंड नामस्मरण आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी आपण प्रार्थना करूया. श्रीराम जय राम जय जय राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. हे सगळं का केले माहीत आहे ना? आपला विषय उशिरा सुरू झाला त्यामुळे तुम्हाला वाटतंय आत्ता प्रसाद आलेला आहे, मला जाणीव आहे त्याची. पण एक 5 मिनटं सांगतो तुम्हाला की पारायण कशासाठी करायचं. आपण सांगितलं ना, आनंदात राहण्यासाठी. आनंदात राहण्यासाठी काय करायचं? नामस्मरण करायचं. नामस्मरण करण्यासाठी काय करायचं? फक्त गुरुच माझ्या जीवनात हे मानायचं. आणि त्यासाठी काय करायचं? बाकीचं सगळं ह्या दे आर शॅडोज अँड डॉल्स. आपण नेहमी म्हणतो ना, तुम्ही हा प्रयोग करून बघा. मी स्वतः, माझी पत्नी, मुलं या सावल्या आणि भावल्या आहेत. भावलीला जशी लहान मूल सजवतं आणि सावलीला जसं आपल्याला आवडतं किंवा आपल्याला, ती सगळी कर्तव्य करूया, काही कमी पडू देऊ नका. त्यांचं शिक्षण करूया, त्यांचे लग्न करूया, हे करूया. परंतु हे सगळी महाराजांची इच्छा आहे, म्हणून महाराजांची इच्छा आहे म्हणूनच मला हे सगळं जमतं आहे किंवा हे जमत नाही आहे. म्हणून शेवटी सगळं महाराजांच्याकडे नेऊन सोपवणं. नामसुद्धा माझ्याकडे सोपवा, मी तुमच्याकडून नाम घेईन, पण मला पूर्णपणे शरण जा आणि नित्य शरण. यासाठी नेहमी नदीचं उदाहरण देतात. नदी उगमापासून वाहत असते, सागराला मिळते, ते त्याचं साध्य आहे, तरीसुद्धा वाहतच असते की आता सागराला मिळाले आता थांबलं, असं होत नाही. नदी उगमापासून सागरापर्यंत वाहतच असते कायम, जरी सागराला मिळाली तरी. आणि दुसरं आपण मागे बघितलं होतं की कुंभाराचं चाक तो आधी हलवतो आणि मग तो चिखलाचा गारा आणतो, तो ठेवतो, जोरात हलवतो, आकार देतो, ते तयार झाल्यानंतर ते कापून काढून नेतो वाळवण्यासाठी, तरी चाक फिरतच असतं. कुंभाराचं चाक कधी थांबत नाही. माझ्या श्वासाचं चाक कधीही थांबत नाही. ते थांबलं म्हणजे मी संपलो. त्या श्वासाच्या चाकावर नामारूढ करा. म्हणजे तुम्ही श्वास जसा घेता, कधी कधी आपल्याला घेतलो एक कळतही नाही, तसं नाम झालं पाहिजे. पण त्यासाठी नाम घेत राहिलं पाहिजे आणि नामच घेत राहिलं पाहिजे. जसं आपण म्हणतो महाराज आहेत, महाराज आहेतच आणि महाराजच आहेत, तसं नामच आहे, नाम आहेच आणि नामाशिवाय दुसरं काहीही नाही आहे. खरंच तुम्हाला म्हणतो, नाम म्हणजेच महाराज, म्हणजेच सद्गुरू. आनंद. आपण सगळ्यांनी एकमेकाला मनातल्या मनात शुभेच्छा देऊया आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवसानिमित्त. आहेत त्या ठिकाणी डोळे बंद करून 1 मिनिट बसणार आहोत शांतपणे. वर्षातला गुरुभक्तांसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस गुरुपौर्णिमा आणि आपल्या गुरुची जयंती, पुण्यतिथी हे दिवस आहेतच, पण सर्वांसाठी गुरुपौर्णिमा पूर्ण भावाचा म्हणजे भक्तिभावाचा उदय ज्या क्षणी माझ्या मनात होतो ती माझी गुरुपौर्णिमाच असते. वर्षातून एकदा येते असं समजू नका. म्हणून मी सतत माझं मन गुरुबद्दलच्या भावानं म्हणजे गुरुबद्दलच्या प्रेमानं, निष्ठेनं भरून ठेवेन आणि त्यांनी सांगितलेलं साधन सतत संतत करत राहीन. शांत. सर्वांना शुभेच्छा. याच्या पुढची उपासना कळवली जाईल.
सहज ही कल्पना वामनच्या मनात आली आणि इतकी ती चांगली उपासना होईल याची मलाही कल्पना नव्हती. म्हणजे वांतेची उपासना झाली तशीच ही उपासना झाली. आणि मला विचाराल तर गुरुला शरण जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचा उपयोग होतो. मी कोणीच नाही आहे, फक्त गुरु आहे. त्यांची सर्व सत्ता माझ्या सर्व जीवनावर सर्व काळी सर्व प्रसंगात चालते. हाच भाव इथून घेऊन जाऊया. शांत श्लोक म्हणूया आणि 2 शांतीपाठ म्हणायचे आहेत. ओम पूर्णमद पूर्णमिदम. कारण कितीही गुरुबद्दल नामाबद्दल सांगितलं तरी पूर्ण होत नाही आणि कितीही कमी सांगितलं तरी अपूर्ण राहत नाही. सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच. हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेल्या सर्व गुरुंना आणि राम हनुमान सारख्या देवांना दर्शन घ्यायचं आहे त्यांचं आणि इथे जमलेल्या साधकांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद महाराज महाराज महाराज.